आपल्याकडे अनेक दिग्गज आहेत आर्याबागमध्ये. त्या दिग्गजांची खरी ओळख आपण करून घ्यावी. म्हणजे ते आपल्याला नुसते नावाने माहिती असतात, त्यांच्या कलाकृतींद्वारा माहिती असतात, पण माणूस म्हणून त्यांची अधिक ओळख करून घेण्याची आपण ही संधी या सांस्कृतिक कट्ट्याद्वारे देतो आहोत. आता इथे जो पहिलं पुष्प गुंफणार आहेत त्याच्यात मुलाखत घेतली जाणार आहे सुप्रसिद्ध सिनेकलावंत गजेंद्र अहिरे सरांची. अहिरे सरांना मी पहिल्यांदा आर्याबागमध्ये जो एक सगळ्यांच्या भेटीचा कार्यक्रम झाला होता तेव्हा मी भेटले होते असं म्हणणं खूपच अतिशयोक्तीचं ठरेल, कारण मी त्यांच्याशी एक शब्दही बोलले नाही. मी आजवर त्यांच्याशी काही शब्द बोललेली नाही, ते आर्याबागमध्ये असले तरी देखील. पण मी त्यांच्या 4-5 कलाकृती पाहिलेल्या आहेत. त्यांची त्या दिवशी मी कविता पण ऐकलेली आहे आणि ती सगळी कविता ऐकताना तिथलं ते आर्याबागमधलं असं शांत रात्रीचं सगळं वातावरण आणि सगळे सुहृद आजूबाजूला असं असतानाही त्यांचा एक थोडा अलिप्तपणा त्याकडे बघण्याचा, नंतर एकटं बसून काहीतरी निरीक्षण करण्याचा, असं मी पण त्यांचं निरीक्षण केलं. आणि ते निरीक्षण करताना मला असं जाणवलं की त्यांची जी नजर आहे ती सगळी नजर ही एका कुठल्या तरी खोल अथांग डोहाकडे बघतीये आणि त्या नजरेतून ते जे काय असा एक कॅमेरा नेतात तो आपल्याला त्यांच्या कलाकृतींमधून दृश्य दाखवतो. आणि मग मात्र आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर विचारात पडतो. मला नाही असं वाटत की त्यांचा सिनेमा बघितल्यानंतर कुणी विचारात पडत नसेल. आयुष्याबद्दलचा एक वेगळा विचार करण्याची शक्ती त्यांच्या सगळ्या कलाकृतींमध्ये आहे. अशा माणसाचं जीवन कसं घडलं, लहानपणी काय झालं, मोठेपणी कसा कलाप्रवास घडला, हे आता आपल्याला उलगडून दाखवणार आहे अर्चना नामजोशी. आर्याबाग कट्ट्याच्या या प्रथम सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक अनवर शऊर यांचा शेर उद्धृत करते. इत्तेफाक अपनी जगह, खुशकिस्मती अपनी जगह, खुद बनाता है जहाँ में आदमी अपनी जगह. आपली जागा आपल्या कष्टाने बनवणाऱ्या अशाच एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. गेली 27 वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक नाटक आणि चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपला ठसा उमटवलेले प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक गजेंद्र अहिरे. सरांनी आतापर्यंत अनेक मालिकांचे, नाटकांचे आणि चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. कितीतरी पुरस्कार त्यांच्या कलाकृतींना मिळालेले आहेत. आतापर्यंतच्या त्यांच्या कामाचा एक आढावा मी तुम्हाला सांगते. आता कदाचित सुरुवातीला सगळ्यांना थोडं टेन्शन येईल की बापरे आता हीच बोलत बसते की काय, तर तसं होणार नाही आहे. मी त्यांची ओळख करून देते, त्यांच्या कामाबद्दल थोडी माहिती देते आणि मग मी कमीत कमी आणि त्यांना जास्तीत जास्त बोलू देईन. तर आतापर्यंत बंदिनी, रेशीम गाठी, पाऊस येता येता, झाले मोकळे आकाश, पिंपळपान, श्रीमान श्रीमती यासारख्या नावाजलेल्या मालिका त्यांनी केलेल्या आहेत. नंतर आईचं घर उन्हाचं, उंच माझा झोका ग, जन्मसिद्ध, एक दिवस येईलच, शेवग्याच्या शेंगा, आबाला लडकित्ते आणि मुमताज महल अशी अनेक नाटकं. आणि नॉट ओन्ली मिसेस राऊत, विठ्ठल विठ्ठल, पांढर, वासुदेव बळवंत फडके, शेवरी, सुंबरान, सरीवर सरी, पिपाणी, अनुमती, पोस्टकार्ड, बायोस्कोप, द सायलेन्स, पिंपळ, डिअर मॉली आणि अगदी अलीकडे आलेला कुलकर्णी चौकातला देशपांडे, हे आणि असे 50हून अधिक चित्रपट त्यांनी केलेले आहेत आत्तापर्यंत. आणि या सगळ्या कामाची पावती म्हणून मिळालेले पुरस्कार 19 महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 2 राष्ट्रपती पुरस्कार, 5 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 2 फिल्मफेअर पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार आणि अजूनही बरेच पुरस्कार. आणि मला एवढं वाचूनच धाप लागली आहे सर. किती म्हणजे एका माणसाने किती काम करावं. तुम्ही आत्तापर्यंत एवढं प्रचंड काम केलंय, तर एवढं काम करणारा माणूस बालपणी कसा होता, ते या सगळ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली आणि बाळाचे पाय पाळण्यात नक्की केव्हा दिसले, तर तुमचं बालपण जरा प्रेक्षकांना उलगडून सांगा. म्हणजे बालपण काय बदलत नाही प्रत्येक मुलाखती गणित ते तसंच आणि तसंच सांगावं लागतं. बालपण वगैरे काय नाही. मी लहानपणी कसा होता असा प्रश्न आहे ना. मी फेकूचंद होतो, मी फेकाड्या होतो, मी खूप फेकायचो, खूप वाटेल ते तोंडाला येईल ते मी बोलायचो आणि त्याचा खूप मार पडायचा, मला खूप मारायचं, कोणी मारायचं म्हणजे आई वडीलच असं नाही,
कोणी काय काय बोललास म्हणून मारायचं. त्यामुळे मला ती कोणीही मारण्याची सवय अजूनही माझी अंगवळणी पडली. त्यामुळे मी समीक्षकांचा, इतरांचा, सगळ्यांचा अजूनही मार खातो आणि मला ते ऍक्सेप्टेड आहे. तेव्हा काय होतं की मी फेकायचो, म्हणजे मी काहीही फेकायचो. गावात डाकू आले, मग ते घोड्यावर होते, मग त्यांनी गोळी काढली, बंदूक काढली, मग त्यांनी बंदूक मारली. मग काय झालं, मग आई मेली. कोणाची आई मेली विचारलं तर तो दिसेल. मग तिथून पुढे मग काय झालं, मग हे झालं, मग ते झालं, मग शोले, असं सगळं सुरू झालं. मी पहिला पिक्चर पाहिला होता आय थिंक जंजीर. तर मी थिएटरमध्ये विचारायचो सारखा की हा अमिताभ बच्चन आहे का, असं. त्याच्यावरनं पण मला मार पडला होता. त्यामुळे कॅरेक्टरायझेशन तिथून पक्की व्हायला लागली पाहिजे असं. पण म्हणजे स्टोरी टेलर दडलेला होता आय डोंट नो काय होतं, मार खाणारा माणूस होता. तर ते मार खाणं इतक्या लेवलला गेलं की मला 6 महिन्यासाठी नंतर सुधारगृहात ठेवावं लागलं होतं. इतक्या लेवलच्या मारामाऱ्या केलं. कारण ते सिनेमा तेव्हा मारामारीचे होते. शशी कपूर होता, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र होता आणि तेच सगळे लोक होते. ते पडद्यावर जे करायचे ते खाली येऊन आम्ही करायचो, तेवढंच होतं. पण ते माहित नाही ना, एक दिवस ट्यूबलाईट काढली नाही का मुलाच्या डोक्यात घातली धाडकन, कारण सिनेमात बघितलेलं होतं मी ते. त्यामुळे मला हिंसक होतात. हिंसक नव्हतो मी अनुकरण करत. मला सिनेमा करायचा होता. मला आमचे खेळ पण तेच होते की तू अमिताभ बच्चन, तू राजेश खन्ना, तू अमुक, असं. मग ढिशूम, एवढा एकच शब्द माहिती होता. त्यामुळे मारामाऱ्याच करायचो, कारण सिनेमे मारामारीचे दिसत होते. त्याच्यामुळे तेच करायचं. गाणी म्हणायची, नाचायचं आणि मारामारी करायचं. पण म्हणजे त्या वयातही चित्रपटांचा प्रचंड प्रभाव त्यामुळे तेच होतं. तेच डेव्हलप झालं. फक्त नशिबाने मला त्या आमच्या मनीषा बर्वे मॅडम त्या भेटल्या म्हणजे त्यांनी एक दिवस मला धरून कानाला त्या असं प्लॅटफॉर्म जो वर्गात शिकवायचा तिथे बघा आणि इथून बोल, काय तिकडे जे फेकत असतो ते इथून फेक, असं त्या म्हणाल्या. म्हणजे स्ट्रक्चर दिलं एक. तर मी तिथून फेकू लागलो खूप. आणि म्हणजे आपण आता इमॅजिन करू शकत नाही इतका मी बदनाम आणि नामचीन होतो की हा काय बोलेल माहिती नाहीये आणि काहीही स्टोरी मी सांगायचो असं. पण मग मी बोलायला लागलो वर्गात, तर वर्गातल्या मुलांना त्याची मजा यायला लागली, मला मजा यायला लागली. त्यामुळे ऑफ पिरियड मिळाल्यानंतर तो एक रोजचा कार्यक्रम झाला होता तो. मग बाई एकदा म्हणाल्या की आता हे लिहून काढा. ते नाही होणार माझ्याच्याने, कारण ते काम आहे, तो अभ्यास आहे. लिहायचं म्हणजे वहीत उतरवून काढायचं, ते मी नाही केलं. ते आजही नाही करत आहे मी. आजही मी स्क्रिप्ट लिहित नाही, लोकांना स्क्रिप्ट देत नाही. फक्त माझे पॉइंटर्स असतात आणि जितकं आवश्यक आहे तितकंच लिहिलेलं असतं. नाही तर मी पुस्तक लिहिलं असतं, मी सिनेमा नसता केला. तर ते करता 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 त्याला आकार यायला लागला. आणि मग आम्ही 9वी 10वीत असताना घरी टीव्ही आला ब्लॅक अँड व्हाईट, आणि त्याच्यावर पहिला सिनेमा लागला प्यासा. हे पुन्हा नशीब. आणि मग हे जे काय आपल्याला भावतं भिडतं, हा शब्द आत्ताच आहे, तेव्हाचा नाही, पण जे काय वाटतं ते करण्याच्या मागे कोण आहे, म्हणजे आतापर्यंत जे पडद्यावर दिसतंय ते आपण केलं पाहिजे बाहेर जाऊन, म्हणून रस्त्यावर मारामाऱ्या करत होतो. पण आता हे कोण करून आणतं. आणि बरं, मी जिथे राहत होतो ना त्या एरियाचा याच्यावर सगळा इम्पॅक्ट आहे. म्हणजे असं नाही आहे की, म्हणजे आम्ही इट इज अ सेमी स्लम, कांजूर मार्ग नावाचं गाव होतं. तिथे सगळी कामगार वस्ती होती आणि माझे वडील रिक्षा चालवायचे, शिवाय ते BPT-मध्ये मजदूर होते. आणि मग तशीच माणसं आसपास होती, त्यामुळे तशीच मुलं आसपास होती. त्यामुळे प्रमुख हा अजेंडा एवढाच होता की तूने क्या देखा. आणि गणपतीमध्ये पिक्चर बघायला डाकड कॉलनीत कुठला पिक्चर आहे आज, मग तिकडे कुठला आहे, जसं आज आपण चेक करतो ना तसं. तर मग खूप चालत इकडून तिकडे जाऊन पडद्यावरचे ते पिक्चर बघायचे आणि दुसऱ्या दिवशी त्या पिक्चरमध्ये जे होतं ते करायचं, असं ते सगळं होतं. सो त्या सगळ्या वातावरणाचं आज तेव्हा खूप मजा आली, आजही येते. पण जे काय घडवणूक आहे ती तो एरिया, ती वस्ती, ते गाव, ती माणसं, ती शाळा, त्या बाई, ते फेकमफाक करणं, ते लोकांनी सहन करणं, ते एन्जॉय करणं, त्याची मजा घेणं, यातून झालं. माझं सगळ्यात मोठं सुदैव हे होतं की मला रुईयासारखं कॉलेज मिळालं, जे इम्पॉसिबल होतं. मला 10वीला 39% होते. सो आणि रुईया 85ला कट ऑफ होतं. मार्क मिळाले नाही तरी खूप छान मार्क मिळाले असं वाया गेलो असतो मी. नाही, मार्क मिळाले असते तर मला तिथे ऍडमिशन नसतं मिळालं, मला कुठे ना कुठे ऍडमिशन मिळालं असतं आणि मी त्या कॉलेजला गेलो असतो. मला मार्कच मिळाले नव्हते आणि मला कोणीच घेत नव्हतं आणि कुठेच घेत नव्हते. म्हणून अगदी शेवटी तो पण एक वेगळा किस्सा आहे की मी कसा रुईयात गेलो. पण ते झाल्यामुळे रुईया आणि जेजेचा टायअप नाटकासाठीचा, म्हणून मला जेजे मिळालं. सो मी जेजेच्या कट्ट्यावरती गेलो. आणि मग एक कॉलेजच्या लेक्चर्सचं फार काय कौतुक नव्हतं कॉलेजलाही ना आम्हालाही, पण कॉलेजमध्ये जे करत होतो ते फार महत्त्वाचं होतं. सो जे केलं, जे रुईयात केलं ते आज पण पुरतं. म्हणजे तो स्टोरी टेलर तेव्हापासूनचा दडलेला अजून आपल्याला एंटरटेन करतोय. पण मग हे सगळं रुईया आणि हे सगळं नाटक वगैरे करत असताना ह्या क्षेत्रात आपण करिअर करावं
असा विचार कधी सुरू केला म्हणजे, आणि मग तो पहिला ब्रेक वगैरे कसा? नाही, एक मिळाला. तर करिअर बिरियर तिथे कळत असं काही नव्हतं. ते विचारच आत्ताची नव्हता गोष्ट, म्हणजे. करिअर करणं आणि तेव्हा काय फार विचारही करत वगैरे नव्हतं तसलं कोणी. काही नव्हतं. म्हणजे काही रिक्षा पण चालवायची तयारी होती, तो काय मुद्दा नव्हता, तेवढी अक्कल पण नव्हती. पण दुसरं काही करायचं नव्हतं हे ठरलेलं होतं माझं. मला हे आणि हेच करायचं होतं. मला सिनेमा बनवायचा होता, मला सिनेमाच बनवायचा होता. मला दुसरं काही करायचंच नव्हतं. मी केव्हा ना केव्हा सिनेमा बनवलाच असता आणि त्याच्यासाठी जे काही करायला हवं ते सगळं मी करत होतो. आणि तो झाला सिनेमा. तो सिनेमा होईपर्यंतचा जो काय ट्रॅव्हल होता, जो काय होता, तो त्याच्यासाठी काय करायला हवं होतं, तर त्याच्यासाठी सिनेमा शिकायला पाहिजे होतं. मग सिनेमा कुठे शिकता येतो? FTI मध्ये शिकता येतो. तिथे मला जाता नाही आलं. पण मला जे चित्र शिकता आली, रुईयामध्ये मला पुस्तक वाचायला शिकता आलं, मला प्रयत्न नाटक केला करता आलं, एकांकिका करता आल्या. मी त्या 5 वर्षामध्ये 40 एकांकिका केल्या. तर कधी त्याच्यामध्ये मी सेट डिझायनर होतो, कधी सेट ठोकणारा होतो, कधी संगीतकार होतो, तर कधी नुसताच पेटी वाजवणार. पेटी म्हणजे टेप, अशी पेटी नाही, अशी पेटी, तर ती वाजवणारा होतो. कधी ऍक्टिंग केली, कधी पडदे लावले, कधी वाटेल ते केलं. पण असं कुठलंही डिपार्टमेंट सुटलं नाही की जे केलं नाही. लाइटिंग केलं, म्युझिक केलं, जे 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 म्हणून नाटकासाठी लागतं ते सगळं केलं आणि ते सतत केलं आणि तेच केलं आणि ते करत राहिलो. आणि त्याच्यासाठी भयंकर मुंबईभर रात्री चालणं, काय गोष्टी छोट्या छोट्या मिळून. मुंबई फार सॉलिड एरिया आहे तो सगळाच, की तुम्ही जर मुंबईत रात्री चाललात तर मुंबई सगळं शिकवते. सो रात्र चालत राहायचं, म्हणजे फोर्टला जायचं, जे झोपायचं, रुईयात झोपायचं, मग कुणाच्याही हॉस्टेलवर मित्रांकडे जाऊन झोपायचं. हा जो काय टाईम होता ना, त्या टाईमने इतकं पक्क करून टाकलं की पुढचं तो करिअर बिरियर हा काय मुद्दाच नव्हता. फाउंडेशन होतं आणि करिअर काय करायचंय आणि त्या करिअरला कसा शेप द्यायचा आहे आणि त्या करिअरचं काय करायचं हे असले काहीतरी विचारच नव्हते तिथे. आपल्याला सिनेमा करायचा आणि सणसणीत आपल्याला हवा तो सिनेमा करायचा. त्या सिनेमापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय यायला पाहिजे, कशातून जायला पाहिजे हे कळत होतं. काय पाहिलं पाहिजे, कारण रुईयाला आम्ही फिल्म सोसायटी चालवायचो. तर त्यावेळेला गॉन विथ द विंड वगैरे आम्ही आणला होता, मिळवला होता, किंवा उमराव जॉन मिळवला होता, किंवा असे सिनेमे मिळवून आणून काय करून तसं काम केलं होतं. आणि आपण हे काम करतोय किंवा आपण हे शिक्षण घेतोय याची जाणीव नव्हती. आपल्याला ही खाज आहे, आपल्याला ही मस्ती आहे, हे आपण केलं पाहिजे. आणि आम्ही सगळे करत होतो. बरं, एकटा नव्हतो मी, अशी खूप लोक होती माझ्याबरोबर आणि आम्ही ते सगळेजण मिळून ते करत होतो. त्याचं खूप मोठं शेअरिंग होतं. तर आणि शिवाय सोबत रेडिओ होता, सोबत गाणी होती, गझला होत्या, असं सगळं खूप गोष्टी होत्या त्या, ज्या आता फार मिसिंग वाटतात आसपास कदाचित. पण तेव्हा खूप भरलेलं होतं ते सगळं आणि त्यातून करायला लागलो. आणि जसं आपण कॉलेज संपलं, आता आपण कामावर जायचं आहे किंवा आपण आता नोकरी करायची किंवा आपण आता कमवायला लागायचं, तसं कॉलेज संपलं त्याच्या वर्षी माझं पहिलं नाटक आलं व्यावसायिक आणि ते सुरू झालं. पण म्हणजे असं कॉलेज संपलं आणि व्यावसायिक नाटक आलं इतकं सोपं, ते आता म्हणतो तसं इतकं सोपं नाही आहे. त्या दरम्यान मी घरातनं बाहेर पडलो होतो. मी लोकलमध्ये झोपायचो, मी रस्त्यावर झोपायचो, मी कॉलेजच्या ह्याच्यात झोपायचो, मिळेल तिथे झोपायचो, मिळेल तिथे होतो. मी पाकिटमारांच्या टोळीबरोबर हिंडत होतो, मी रस्त्यावरच्या मुलांमध्ये राहत होतो. मुंबईमध्ये 2 रुपयात बिर्याणी कुठे मिळते हे मला माहिती होतं. त्यापासून असं इतकं बारीक गोष्टी कामाला. माझ्याकडे अरुण साधूंचं शोधयात्रा त्यावेळेला होतं, ते बायबल होतं माझं, ते मी रोज वाचायचो. ते पुस्तक मी शेकडो वेळ वाचलं, पण ते होतं सोबत. तो एक असा सॉलिड मॉरल सपोर्ट होता. तर हे सगळं करता एक नाटक मी लिहून काढलं की आता आपल्याला व्यावसायिक नाटकांमध्ये घुसायचं आहे. त्याच्या आधी मी 5 प्रायोगिक नाटकं, कामगार कल्याण केंद्राची नाटकं, ह्या ज्या वेगळ्या चळवळी होत्या ते केलं, ते लिहिलं, एकांकिका लिहिल्या होत्या. त्यामुळे माहिती झालं होतं की लिहू शकतो. त्यामुळे व्यावसायिक निर्माता आपल्यावरती विश्वास टाकून पैसे टाकू शकेल इथपर्यंत आणलेलं होतं. कॉलेज संपलं आणि मी लगेचच ते करायला घेतलं आणि ते झालं. ते नाटक पहिल्याच वर्षी मला आठवतंय 12 ऑक्टोबर 92 साली माझं नाटक आलं. नाटक सुपरहिट झालं, व्यवस्थित चालू लागलं. बॉम्बस्फोट झाले, नाटक परत गेलं आणि बॉम्बस्फोट झाले, दंगल झाली, ते सगळं शांत परत नाटक चालायला लागलं. त्या नाटकाला त्यावेळेची जेवढी काय प्रतिष्ठित बक्षिसं मराठी नाटकासाठी आहेत महाराष्ट्रात ती सगळी मिळाली होती. ते झाल्यानंतर एकदा ते प्रूव्ह केल्यावर मग मला व्यावसायिक ऑफर यायला लागल्या आणि तिथून माझं लिखाण सुरू झालं. म्हणजे कॉलेजला असतानाच आपल्याला हे काम म्हणून नाही पण आवड म्हणूनच तुम्ही त्याची सुरुवात केली आणि ते त्याच्यातूनच मग पुढचा मार्ग. असं नाही सांगता येत की आपली आवड आहे की आपलं काम आहे, असं बायफगेट नाही करता येत. आणि ते करायला गेलं तर त्याचा खूप मोठा धोका आहे की ही माझी आवड आहे, मग तो छंद झाला, मग पोटापाण्यासाठी दुसरं काहीतरी करा, असं ते होतं. हे आयुष्य आहे, हे माझी आवड आहे आणि हे माझं काम आहे. मग काम तुमची आवड नाहीये का? आणि आवड जी आहे ती तुमचं काम नाहीये का?
ते एकच आहे, जे काय ते एकच आहे, ते काम, ती आवड, ते जे काय ते एकच आहे आणि तेवढंच तेच करायचं pursue करायचं. आणि त्यांनी जर खायला घातलं तर खायचं आणि ते घालतं, ते देतं, तेवढंच होतं, बाकी काय असतं. पण म्हणजे तेव्हा तुम्ही करत गेलात असा एवढा हे मला करायचंय आणि मग हा याच्यात मी असं करिअर वगैरे करेल असं नाही, काही असं आजही नाहीये, तेव्हाचं होत काय. गेलं. पण मग पहिली मालिका कुठली केली ऍक्च्युअल ब्रेक कसा कुठला मिळाला? नाही, छोटं छोटं असं मालिकांच्या चोऱ्या माऱ्या केल्यात मी. म्हणजे उदाहरणार्थ एका निर्मात्याला मला दिसत होतं सेटवर बसलेलं असताना की खूप बजेट गेलं याचं, तर मी त्याला पिन मारली की एवढं बजेट लागतच नाही. तो म्हटलं तुला कसं माहिती? मी म्हटलं मी स्पॉट बॉय होतो, त्यामुळे किती दूध यायला पाहिजे, किती लोक खाणार आहेत आणि किती पैसे जातात आणि किती लाईट्स लागणार आणि त्याला किती वेळ लागणार आहे हे मला माहिती आहे. मी केलं नसेल पण मला माहिती आहे, कारण मी स्पॉट बॉय होतो, नंतर मी असिस्टंट प्रोडक्शन मॅनेजर होतो. त्यामुळे ते काय 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 होतं तर तो बिथरला प्रोड्युसर, त्यांना काढून टाकलं आणि भांडणं झाली आणि ते त्यांना कळत होतं हे कोण सांगेल आता, इतकं डिटेल ह्याला कसं कळतंय वगैरे वगैरे पासून. ते निघून गेल्यावर कोण होतं तर मी केला एपिसोड, मला काहीच येत नव्हतं पण मी तो केला पहिला एपिसोड. तर त्या एपिसोड जेव्हा मी SL मध्ये शूट केला तेव्हा त्याच्यात प्रमुख अभिनेत्री वृंदा, कारण कोणीच बाकी येणार नव्हतं मला माहिती होतं, आणि सयाजी मित्र होता माझा तेव्हा, आणि त्याने ते केलं. तर पहिला एपिसोड होता. तर मी पहिला शॉट आयुष्यात जेव्हा लावला तेव्हा तिथे एक ज्युनियर आर्टिस्ट उभा होता, पोलिसाच्या कपड्यांमध्ये होता. तो शॉट झाला, पहिल्यांदा आयुष्यात ॲक्शन म्हटलं, काही येत नव्हतं मला. आणि दुसरा शॉट जेव्हा लावला तेव्हा त्याला तिकडे उभं केलं. तर तो म्हणाला की कंटिन्युटी जम्प आहे सर. तर मी इतका भडकलो त्याच्यावरती, तुला जास्त कळतं का, मी डायरेक्टर आहे. बरं, तो ज्युनियर आर्टिस्ट म्हणताना केवढं काम केलं, त्याचा अनुभव खूप मोठा होता, त्याला कळत होतं की ह्याला काहीच येत नाहीये. तर तो मला सांगू गेला की असं नको, असं म्हणजे आता कंटिन्युटी जम्प आहे, मग वहा खडा था. खूप ओरडलो त्याच्यावरती सगळ्यांसमोर आणि वगैरे, मला शिकवतोस तुम्ही डायरेक्टर आहे अमुक तमुक, वो शॉट बाद में लेने वाला. नंतर त्याला विचारलं कुठे उभा होता दाखव, मग तो उभा राहिला. मग मी तो शॉट करेक्ट केला दुपारी, परत केला तो, आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की कंटिन्युटी काय असते, कोण होतं काय होतं. म्हटलं चित्रात असं तसंच आहे, ते तसंच आहे, ते करत करत किंवा एकांकिकेत करतो तसंच आहे, फक्त त्याच्यात माणूस इथून तिथे जातो. तर तो गेलाच नव्हता, तर तो गेल्याचा शॉट असला पाहिजे पासून, असं काम माझं सुरू झालं. दुसरी गोष्ट, श्रीमान श्रीमतीच्या वेळेला अशोक पाटोळे सरांना हार्टचा प्रॉब्लेम झाला, ते हॉस्पिटलमध्ये होते आणि सिरियल तर एकदम रनमध्ये होती. तर आता कोण लिहिल असं, तर राजन वागदरेने म्हटलं की तू ट्राय करतोस का? तर मी म्हटलं हो करतो. मग मी गेलो याला राजा शिवाजी विद्यालयात, तिथं माझा एक मित्र आर्ट टीचर होता, त्याच्याकडनं कागद पेन घेतला, एपिसोड लिहिला, परत गेलो. मग राजन वागदरे म्हटलं परत कशाला आला तू, उद्या तू एपिसोड लिही आणि मगच इथे. मी म्हटलं एपिसोड लिहून आणलाय मी तेवढ्या वेळात, आणि तो एपिसोड लिहिला, तो वाचला, आणि तिथून ते सुरू झालं. आणि मग ते सुरू झालं ते झालंच. मग मी लिहू शकतो विशिष्ट वेळात, विशिष्ट वेळाचं ते जे काय गणित आहे, जे काय मीटर आहे, ते याला येतंय असं जेव्हा लोकांना समजलं तेव्हा ते मला काम देऊ लागले आणि पैसे देऊ लागले. हे सगळ्यात महत्त्वाचं. कामाबरोबर पैसे मिळायला लागले की माझून हुरूप वाढत जातो. बरोबर आहे. पण मग आता मालिकांमध्ये मला वाटतं बऱ्याच मालिका केल्यात, बरेच काळ तुम्ही मालिकांमध्ये काम मी करत 2 वर्षामध्ये 1700 एपिसोड माझे टेलिकास्ट झाले. बापरे. मी एका वेळेला 3 डेली सोप, म्हणजे कटिबंध गुजराती, बंदिनी अच्छा, मराठी, गुजरातीत पण हो काम केलंय. मराठी, आणि वक्ती रफ्तार हिंदी, या 3 डेली सोप एका वेळेला चालू होत्या. म्हणजे असा लिंगा शिवून झाला का परकर लावला वगैरे असं एका वेळेला ते लिहित होतो. आणि त्याच वेळेला माझ्या 2 वीकली सोप्स चालू होत्या आणि अजून काम मी घेऊच शकत नव्हते, अशी परिस्थिती होती. तर ते 2 वर्षात 1700 एपिसोड माझे टेलिकास्ट झाले आणि 21 सिरियल मी टोटल लिहिल्या त्या काळामध्ये, तेवढ्या 2-3 वर्षामध्ये. आणि अफाट लिखाण आहे एकदम. पण मग हे एवढं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना मालिका सोडून चित्रपटांमध्ये उडी मारावी असं का वाटलं? व्यवस्थित म्हणजे काय, इथे त्याचा मुद्दा हा, आहे. म्हणजे एक लौकिक अर्थाने जे आपण म्हणतो की हा व्यवस्थित चाललंय, सेट आहे, भरपूर काम आहे हाताशी, पैसा मिळतोय, आणि नाही तसं नसतं ते. व्यवस्थित छान सेटल आहे, पैसा मिळतोय, हे जर लौकिक का अर्थाने हा हे म्हणते. असं तर मी बिल्डर झालो सुद्धा, जास्त पैसे मिळाले असते, तेवढा IQ माझ्याकडे होता आणि मी व्यवस्थित केलं असतं, मी काही केलं असतं व्यवस्थित केलं असतं. पण मला असं वाटलं की हे माझं काम नाहीये, जे मी करतो हे माझं काम नाहीये. मी सिनेमा बनवायला आलो होतो, मी घर सोडून जे बाहेर पडलो तो सिनेमा बनवायला निघालो होतो. आणि इथे माझा आता मला चटक लागली आहे, कारण इतके पैसे मिळतात सिरियलमध्ये. त्याला माझं सगळं झालं, माझं घर झालं, गाडी झाली, फार्म हाऊस झालं, खिशात खूप पैसे होते, मस्ती करून झाली, सगळंच झालं. म्हटलं आता हे काय होणार याच्या पुढे, आता हे रिपीट होणार. आणि माणूस कम्फर्ट झोन मध्ये पण जातो त्याच्यात. हा, ते जास्त धोक्याचं आहे. पण
म्हटलं आता हे रिपीट होणार थोड्या मोठ्या ह्याच्यात, म्हणजे एवढी गाडी येतात ती एवढी होईल, दोन खोल्यांचं घर आहे ते 5 खोल्यांचं घर होईल, मग ड्रायव्हर येईल, मग 2 ड्रायव्हर येतील, याचं फक्त मल्टिप्लिकेशन होणार आहे. बाकी मला जे करायचं ते मला नव्हतं करता येत तिथे. ते काम वाईट नव्हतं, मी मनापासून करत होतो आणि त्याचे रिझल्ट्स पण चांगले होते. पण मला असं वाटलं की मी सिनेमा करायसाठी बाहेर पडलो, मला सिनेमा करायचा आहे आणि मी हे करत राहिलो तर मला सिनेमा नाही करता येणार. आणि तेव्हा सिनेमा करणं तसं खूप कठीण होतं. सो एका पॉईंटला मी शटर डाऊन केलं, ते सगळं बंद केलं. 6 महिने मी काहीच केलं नाही. मी 6 महिने घरी बसलो, हिंडायची तर मला खूप हौस होती. मी ट्रकवर क्लीनर होतो एकेकाळी, त्यामुळे मला त्याचा एक तो याचा चस्का हिंडण्याचा म्हणून, कारण असं नाही तर पैसे खर्च करायला लागले असते. सो मग एक दिवस मला असं वाटलं की आपल्याला सिनेमा करायचा आणि आपण तो केला पाहिजे. मग मी सिनेमाच्या मागे लागलो. मी सिनेमा केला, मला सिनेमासाठी अर्धा फायनान्स मिळाला आणि माझ्या सिनेमाचं बजेट खूप छोटं होतं, त्यामुळे मला फायनान्स मिळत नव्हतं की हा फसवेल, एवढ्या याच्यात नाही होत, हे असं होत नाही, एवढ्या दिवसात नाही होत. पण मला खात्री होती की माझं होणार आहे, कारण माझं ग्राउंडवर खूप झालेलं होतं तोपर्यंत. आणि कुठे कॉर्नर कटिंग्स असतात, कुठे गळती लागते, कुठे सूज आलेली आहे, हे मला माहिती होतं, हे मला कळत होतं. सो मी जेव्हा सिनेमा करायला घेतला तेव्हा तो फायनान्सर बॅकआउट झाला. तेव्हा वृंदा म्हटली तुला सिनेमा करायचा आहे, बरोबर आहे, हे सगळं आपण कशासाठी केलं, सिनेमासाठी केलं, बरोबर आहे, आपण हे सगळं विकून टाकू आणि आपण सिनेमा करू, आपला फायनल सिनेमा करायचा. मग जे काय होतं त्याच्यावर आम्ही परत एक 0 आणि आम्ही सिनेमा केला आणि खूप उत्साहाने केला. आणि एक त्या सिनेमाच्या त्याला जे लागेल ते सगळं करता 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 एक दिवस असा आला, सिनेमा झाला पण त्याचं पोस्टर छापायचे पैसे नव्हते, अशी परिस्थिती आली होती. आणि घरात काहीच नाही पुन्हा, आणि वृंदा कधीच तक्रार करत नाही, तेव्हाही नाही केली तिने. मग असे खूप पुन्हा त्या दिवसांची भीती नव्हती, कारण ते दिवस एकदा काढून झालेले होते तेव्हा परत. आणि आता एक्सपिरियन्स पण होता. पण तो सिनेमा, त्या सिनेमाचं काही झालं नाही, तो रिलीजही नाही झाला, तो कुठे हेही मला माहीत नाही आता. आणि तो कृष्णकाठची मीरा असं तो सिनेमाचं नाव होतं. तो सिनेमा त्या सिनेमाला 3 स्टेट अवॉर्ड मिळाले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष गेलं काही प्रोड्युसरचं याचं त्याचं. ते म्हणजे दाखवतं काय केलंय वगैरे वगैरे. तर ते दाखवायला सुद्धा तेव्हा थिएटरमध्ये दाखवत, कारण तो याच्यावरती होता ना, प्रिंटवरती सिनेमा होता. ती प्रिंट दाखवायला सुद्धा 2-2.5 हजार रुपये लागायचे. पण वृंदाला बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं होतं महाराष्ट्र शासनाचं, त्याचे 8,000 रुपये आम्हाला मिळाले होते. सो त्या पैशात आम्ही त्याचे शोज हे काय 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 केलं. आणि एंड ऑफ दॅट वीक माझ्याकडे 3 सिनेमे होते साईन केलेले. क्या बात आहे. ते 3 सिनेमे नॉट ओनली मिसेस राऊत, पांढर आणि विठ्ठल विठ्ठल, हे 3 सिनेमे पुढच्या वर्षात मी केले. मग काय, पुन्हा सिनेमा, कुठली कलाकृती गर्भार असली पाहिजे, तिच्या पोटात पुढची कलाकृती असली पाहिजे. तर ते करण्यात पॉईंट आहे. म्हणजे त्या सिनेमाच्या पोटात सिनेमा होता, त्या सिनेमांच्या पोटात सिनेमे होते. ते 53वा सिनेमा मी आत्ता एडिट त्याचं संपवलं आणि चालूच आहे अजून. ते चालू राहणार, ते नाही बंद होऊ देणार, ते नाही होणार. काही नाही, तुम्ही माझा मोबाईल काढून त्याच्यावर सिनेमा करेन, पण मी मरेपर्यंत सिनेमा करेन आणि फक्त सिनेमाच करेन. वा, एकदम वृंदासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. फार घरून मिळणारा जो सपोर्ट असतो हा फार इम्पॉर्टंट असतो नाही. आता एक माहितीवरचा प्रश्न विचारते इथे बसलेल्या यंग ब्रिगेडसाठी. सो एक सिनेमा करण्याची जी प्रोसेस असते, तर ती प्रोसेस जरा संक्षिप्त स्वरूपात सांगता येईल त्या मुलांसाठी? सिनेमाची प्रोसेस जी असते ही ज्याची त्याची असते. त्यामुळे तुम्ही सिनेमाची ही प्रोसेस आहे असं नाही सांगता येत. एवढे सिनेमे करता करता मला विविध प्रोसेस सापडल्या, विविध मेथड्स सापडल्या. बऱ्याचदा असं होतं की सिनेमा करताना जनरली तो सिनेमा तुम्हाला दिसावा लागतो, ही त्याची पहिली रिक्वायरमेंट आहे. की तो अख्खा सिनेमा स्टार्ट टू एंड तुम्हाला दिसलाय, ऐकू आलाय, त्याचं म्हणणं तुम्हाला भिडलंय, त्या ठिकाणी तुम्ही जे रिॲक्ट झालाय ते झालायत. आणि असा सिनेमा दिसल्यानंतर तो सिनेमा करावा. पण जर असा सिनेमा तुम्हाला अख्खा दिसलाय तर मग बनवायचा कशाला? तुमने अगर वो जिंदगी जी ली है तर मग पुन्हा ते रिपीट कशाला करा? ते रिपीट करण्याचे पेशन्स ज्याच्याकडे तोच सिनेमा करू शकतो. म्हणजे मग सिनेमा बनवायचा कोणासाठी, कशासाठी? नाही, सिनेमा कोणासाठी बनवायला गेला तर त्याचं काय नाही होणार. सिनेमा तुम्ही स्वतःसाठी बनवला तरच ते होईल असं माझं मत आहे. कारण कोणासाठी जर सिनेमा करायला गेला तर त्याची सगळी कॅल्क्युलेशन्स येणार आहेत. तुम्ही डिस्ट्रीब्युटरसाठी बनवताय, तुम्ही ऑडियन्ससाठी बनवताय, तुम्ही मग ऑडियन्स कुठला, आपल्याकडे इतका विविध प्रकारचा ऑडियन्स आहे, मग त्याचा टार्गेट ऑडियन्स कुठला, मग त्याचं ह्या सगळ्या गोष्टींची कॅल्क्युलेशन, मग तो एक कॅल्क्युलेटेड ते प्रपोजल मेकिंग होऊन जातं. आणि मग तुम्हाला तुमच्या सरावातून ज्या गोष्टी आलेल्या आहेत
तर तुम्ही बनवायला लागता. त्याच्यातली क्रिएटिव्हिटीची गंमत थोडी कमी वगैरे होते यू नेव्हर नो, मला नाही माहिती. कदाचित म्हणजे पुन्हा हे व्यक्ती सापेक्ष आहे. मी जे म्हणालो ना की ज्याचा त्याचा सिनेमा आहे. सो सिनेमाची प्रोसेस पण ज्याची त्याची आहे. एक सिनेमा लिहिला, त्याचं शूटिंग केलं, त्याचं एडिटिंग केलं, त्याचं साऊंड केलं, त्याचं मिक्सिंग केलं आणि तो सिनेमा पडद्यावरती आला. ही बेसिक असू शकते. मी जेव्हा टुरिंग टॉकीज करत होतो तेव्हा माझ्याकडे त्याचं स्क्रिप्टच नव्हतं. माझ्याकडे त्याची 6 पानं फक्त असे पॉईंट्स लिहिलेले होते आणि जाऊन ते 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 त्या त्या पॉईंट्समध्ये काय म्हटलं हे आम्ही शूट करत गेलो आणि 23 तासांचं फुटेज शूट केलं होतं. त्यातून बल्लू सलूजाने कापून 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 तो एक सिनेमा व्यवस्थित आकार केला आणि तो केला. एक असाही सिनेमा डॉक्टर बसले तर आम्हाला माहिती आहे की मी याला रायगडावर बसलो होतो आणि 6 वाजले होते सकाळचे. उठलो, मग तो वृंदाला म्हटलं बघ काय आले बाहेर, ढग आले होते मस्त. तर ती म्हणली कुठे काय आलंय? तर मी म्हटलं जा तू झोप. ती झोपली. मग मी उठलो आणि कॅन्टीनच्या इथे गेलो, चहा प्यायलो आणि काहीतरी डोक्यात आलं म्हणून मी लिहून काढलं. ते मी लिहित गेलो. विसरलो गोष्ट. बरेच दिवस झाले होते. एकदा कल्याण टावरवर आर्याबाग आपल्या तिथे गेलो होतो आणि तिथे म्हटलं अरे हेच आहे मी लिहिलेलं, इथेच आहे सगळं, हाच तो परिसर आहे, हेच सगळं आहे. ते म्हटले मग तुम्ही इथे शूट करा. म्हटलं ओके. आणि मग मी रीमा आणि मोहन जोशींना घेऊन सैल नावाचा सिनेमा जो शूट केला तो परत कसं होतं की ते जे लिहून ठेवलेलं ते फक्त आम्ही तिथे बसवून ते म्हणून घेतलं आणि ते पिक्चराईज केलं. असा पण सिनेमा होऊ शकतो. सो याची सिनेमा बनवण्याची त्या कथेची रिक्वायरमेंट काय आहे याच्यानुसार तो होत जातो. हे सैल चित्रपट बरोबर, अतिशय सुंदर आहे. यूट्यूबवर आहे हा चित्रपट अवेलेबल, नक्की बघा. आणि 2च कॅरेक्टर्स आणि एकच जागा, तरीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपट अगदी बांधून ठेवतो. तर ही जी म्हणजे स्क्रिप्ट जसं सुचलं तसं लिहित गेलं किंवा ऑनसेट केलं. तुमच्या चित्रपटांबद्दल एक असा आक्षेप वाचलाय की तुमच्या चित्रपटाला स्टोरी नसते, तर त्या आक्षेपाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? नाही, तसं नाहीये. स्टोरीशिवाय सिनेमा होऊ शकत नाही. पण तुम्ही कशाला स्टोरी म्हणताय हे मला नाही माहिती. म्हणजे तिला मध्य हवा, तिला सुरुवात हवी, तिला शेवट हवा, अशी जर का मेथड म्हणाल तर ओके, मेथडिकल नाहीये माझा सिनेमा. पण माझा ज्या वेळेला तुम्ही एक 90 मिनिटं, 100 मिनिटं, 120 मिनिटं जेव्हा बसून काहीतरी बघता तेव्हा तुम्ही त्याचा एक पार्ट झालेली असता. म्हणजे ती स्टोरी असं म्हणायला हरकत नाही एकतर. आणि स्टोरी म्हणजे पारंपरिक एक कथा, जी मेथडिक कथा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ना, असा अख्खा कांदा खाण्यापेक्षा नुसतं एक त्याचा पापुद्राच मिळाला हातात आणि तो इतका सुंदर होता की दॅट इज ओके. तर माझ्यासाठी तेवढंच पुरेसं होतं आणि तोच सिनेमा झाला. असं होऊ शकतं ना. आता हळूहळू कसं होतं की आपण जेव्हा पारंपरिक सिनेमा जो आहे आपला भारतीय पारंपरिक सिनेमा, ज्याच्यामध्ये 1200 लोकांचं सिटिंग कॅपॅसिटी, 3000 लोकांची पण आहेत साऊथला वगैरे वगैरे, तर 200-250 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आणि पडद्यावरती सिनेमा चालू आहे. तर अशा वेळेला लोक चिल्लर फेकायचे, गाणी एन्जॉय करायचे वगैरे वगैरे वगैरे. तर तो बेततानाच त्या ऑडियन्सच्या IQचा लसावी मसावी काढून एवढ्या लोकांना साधारण तो अपील होईल, आवडेल, त्याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स येतील याचा सगळा विचार करून मग केला जातो. परंतु पुस्तक लिहिताना एखादा लेखक जेव्हा पुस्तक लिहितोय तेव्हा तो हा विचार नाही करत. तो इंडिव्हिज्युअली एक माणूस बसून वाचणार आहे. तर एक माणूस बसून जेव्हा पुस्तक वाचेल तेव्हा त्याचा काय कनेक्ट असेल याची प्रोसेस असावी. बरोबर. आता सिनेमा मुळात इंडिव्हिज्युअल झाला. आता सिनेमाचा ऑडियन्सच एकटा झालाय. एक माणूस बसून आता सिनेमा बघतोय, तो त्याच्या प्रत्येकाचा एक पर्सनल स्क्रीन तयार झालाय. जर का तर मग त्याचं तो तादात्म्य पावत असेल, तो माणूस जर का कनेक्ट होत असेल त्या इंडिव्हिज्युअली त्याच्या, तर मग सिनेमा आता पुस्तकाच्या पातळीवर जायला हवा. तर मग सिनेमामध्ये तो एलिमेंट यायला हवा की जो एका माणसाला पर्सनली कनेक्ट होईल, कारण तो ऑडियन्स खूप मोठा आहे. थिएट्रिकली आता उदाहरण मी तुम्हाला द्यायचं तर सांगतो की माझा पोस्टकार्ड नावाचा एक सिनेमा आहे. तो जेव्हा थिएटरला आला होता इथे, तर तो साधारण 4 आठवडे थिएटरमध्ये होता. सगळा मिळून 4 आठवड्यात किती लोकांनी बघितलं? लाख लोकांनी बघितलं असेल फार फार तर. 1-1.5 लाख लोक अगदी डोक्यावरनं पाणी. परंतु तो ॲमेझॉनने घेतला. ॲमेझॉनवर जेव्हा तो आम्ही रिलीज केला तेव्हा पहिल्या त्रैमासिक ज्याचा रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये तो 26 लाख लोकांनी बघितलेला होता. मतलब ओके. पुढच्या 3 महिन्यामध्ये तो 2.25 कोटी लोकांनी बघितलेला होता. त्याच्यानंतर आम्ही ते बघायचं सोडून दिलं प्रगती पुस्तक. बरोबर. याचा अर्थ हा इतका प्रचंड मोठा ऑडियन्स जो थिएटरचा नाहीये, पण तो पर्सनली सिनेमा बघतोय. आणि जर तो सिनेमा एखादा माणूस पर्सनली बघत असेल तर त्याचा पर्सनल कनेक्ट सिनेमाशी आहे. म्हणजे मग तो करताना जसं तू आता म्हणाली, जसं कथा आणि बाकी तो
आणि सिनेमाचा नियम पहिला हा आहे की त्याला कुठलाही नियम नाहीये आणि तो काळाबरोबर सिनेमा बदलत गेला. आता जर का आजचं मीडियमच बदललं सिनेमा बघायचं, तर त्या मीडियमचा विचार करून जर मला माझं म्हणणं मांडायचं असेल किंवा माझे इमोशन्स मांडायचे असं आपण म्हणूया, तर त्याच्यात त्या कथेत अडकायलाच नको असं मला वाटतं. म्हणजे एखादीच भावना घेऊन जसं ते सांगितलं की पापुद्रे सोलो, आणि तेवढा एकच पापुद्रा जर दाखवता आला तर मला असं तरी पण वाटतं तुम्ही की प्रेक्षकांना हा, captivate आणि करून ठेवू शकता. अलीकडे सापडलेली एक गोष्ट म्हणजे पोएट्री ऑन द स्क्रीन या लाईनवर माझं आत्ता सध्या काम चालू आहे की अरे, एक वेळ अशी येईल की आपण कविता वाचली किंवा बघितली असा फील जेव्हा सिनेमा देईल तेव्हा ती प्रोसेस कम्प्लीट होईल. त्या दिशेने चाललेलं आहे. म्हणजे आता एक सिनेमा माझ्याकडे प्लॅन केलेला आहे, तो होत नाही अजून पण होईल केव्हा तरी, की ज्याच्यामध्ये एकही वाक्य नाहीये. म्हणजे आता आपण सायलेंट सिनेमा लिहू म्हणून नव्हे, तो लिहून झाल्यावर लक्षात आलं, म्हणजे त्याची प्रोसेस जी रायटिंग प्रोसेस झाल्यावर असं लक्षात आलं की याच्यामध्ये शब्दच नाही आहेत. म्हटलं ओके. आणि हे मला खूप अचिव्हमेंट का वाटते, कारण मी पहिल्यांदा जेव्हा मीडियम म्हणून हाताळलं तर मी नाटक केलं होतं आणि नाटकात शब्दांशिवाय काहीच नाही आहे. नाटकात जे काही व्यक्तता आहे ती सगळी शब्दात नव्हती, बरोबर. आणि शब्द पोचवण्यासाठी तशा प्रकारचा नट पासून तर इतकं काम करता करता 25 वर्षात जर मी हे अचीव करू शकत असेल की शब्दच नाहीत आणि तरी आपलं म्हणणं आपण पोचवतोय, तर मला वाटतं ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये आपण याचा मला खूप आनंद आहे. आता तुम्ही आता जे म्हटलात की हातावर आलाय सिनेमा, म्हणजे पूर्वी तंबूत असायचं, आता हातावर आलाय. तर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी एवढी फास्ट बदलतीये आणि हळूहळू प्रेक्षक थिएटरकडे जाणारच नाहीये अशी भीती वाटायला लागली. तर हा सगळा ही जी चेंजिंग फेज आहे आत्ताची, तर याचे फिल्म इंडस्ट्रीवर किती काय परिणाम होईल? म्हणजे एकतर असं कधीच होणार नाही की प्रेक्षक थिएटरला गेले नाही. सिनेमाघरात बघण्याची जी गंमत आहे, तुम्ही बाहुबली याच्यावर बघून काय करणार आहात पुन्हा. पण नवीन जनरेशन आजकाल जास्तीत जास्त OTT वरच त्या सिनेमाच्या जॉनरनुसार ते होईल. काही सिनेमे असे आहेत की ते तुम्हाला पडद्यावरच बघायची मजा येणार आहेत आणि लोक पडद्यावर बघायला जातील. थिएटर जाईल असं खूप वेळा जेव्हा VCR आला होता, व्हिडिओ कॅसेट्स आल्या होत्या, तेही लोक म्हटले की आता थिएटरचं काही नाही होणार, थिएटरमध्ये जाईल. TV आला तेव्हाही लोक हे म्हटले होते, पण असं काही झालं नाही मागच्या 100-125 वर्षामध्ये. थिएटर इज अ मदर मॉडेल आणि ते शेवटपर्यंत राहील. लोक थिएटरवरती पिक्चर बघतील. तो आता आणि त्यातही केवढी प्रगती झाली, डिजिटल झालं. आता ॲटमॉस आलाय साऊंडमध्ये, तर ते ॲटमॉस ज्या पद्धतीने तुम्हाला ऐकवतं ते तुम्हाला याच्यावरती तो अनुभव नाही मिळणार आहे. तो सो तो संपूर्ण फील. आता 3D आला सिनेमा, आता 4D आला सिनेमा. सो याच्यासाठी आता ह्याच्यासाठी सिनेमा थिएटरच लागणार आहे. त्यामुळे थिएटर कधीच असं होणार मरण नाही. आणि दुसरा तुला जो उपप्रश्न घेतला की इंडस्ट्रीवर परिणाम वगैरे, तो सगळ्या डिस्ट्रीब्युटर आणि मार्केटिंगवाल्यांनी करायचा विचार आहे, तुम्ही नाही करायचा. इंडस्ट्रीचा पार्ट म्हणून त्याकडे आय एम नॉट पार्ट ऑफ इंडस्ट्री. अजिबात माझा या इंडस्ट्रीची काही घेणं देणं नाही. मी लिहितो, माझा सिनेमा करतो, एवढंच आहे. इंडस्ट्रीशी काही कनेक्ट नाहीये त्याचं. एक थोडा खोचक प्रश्न विचारते, अपेक्षितच आहे ते. तुमच्या चित्रपटांना असं खूप जबरदस्त बॉक्स ऑफिस सक्सेस, म्हणजे तुफान, खूप साऱ्या शहरांमधून तुफान खूप आठवडे चालला किंवा अमुक 1 कोटींचा धंदा केला, तर असं काही झालेलं नाहीये. मात्र त्या चित्रपटांची खूप चर्चा होते आणि खूप अवॉर्ड्स देखील मिळतात. तर मग या विरोधाभासाबद्दल पण हा विरोधाभास नाहीच आहे. जर का तो सिनेमा कसा आहे पुन्हा की खूप चालला सिनेमा वगैरे, सुरुवातीला थोडं बघितलं मी, नाही असं नाही, पण मी त्यातनं हटलो. मला जो सिनेमा करायचा आहे तो सिनेमाचा मुळात एक टार्गेट ऑडियन्सचा पुन्हा जर का आपण विचार केला, जसं आपण मगाशी म्हणालो की कोण पहिला प्रेक्षक मी आहे ना त्याचा, त्यामुळे मी माझ्या सेन्सिबिलिटीने काम करणार आहे. तर मी जातो का थिएटरमध्ये पिक्चर बघायला? तर मी नाही जात. त्यामुळे माझ्या सेन्सिबिलिटीने मी काम करतो, तर लोक नाही देणार तिकीट काढून तो पिक्चर बघायला. एक तर हलवाई आपली मिठाई खात नाही, नाही, मी माझा पिक्चर बघायला जातो. फक्त तुझीच मिठाई खातो. त्याच्यात कसं आहे की तो जो ऑडियन्स, जसं मी पोस्टकार्डचं उदाहरण दिलं ना, ऑडियन्स आहे, लोक पिक्चर बघतायत, मला भेटणारे लोक किंवा जे लोक, ज्या लोकांनी माझा सिनेमा पाहायला हवा असं मला वाटतं, ते लोक माझा सिनेमा बघतायत आणि तो बघण्यासाठी त्याचा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. बॉक्स ऑफिस इज वन ऑफ द रेव्हेन्यू. तो तुम्ही इग्नोर करून नाही चालणार, तो असणारच आहे. पण त्या बॉक्स ऑफिसवर रेव्हेन्यू यावा, त्या बॉक्स ऑफिसला पिक्चरने गर्दी खेचावी आणि सगळं, त्याच्यासाठी काही गणित आहेत. ती गणितं आत्ता मी स्वीकारत नाही आहे.
मला जर असं वाटलं तर तोही प्रयोग करून बघीन. पण आता तरी माझ्या मनात असं नाही आहे की आपला पिक्चर तुफान चाललाय आणि लोक येत आहेत आणि खूप गर्दी करतायत आणि तो कोट्यावधी रुपये कमवतोय वगैरे वगैरे वगैरे, असं हा विचार आत्ता तरी माझ्या डोक्यात नाही आहे. आत्ता माझ्या डोक्यात एवढंच आहे की ज्याच्यासाठी आपण हे सगळं करत चाललो होतो तो सिनेमा करूया, त्या सिनेमाकडे जाऊया. एक प्रयोगशाळेत पण लोक काम करतातच ना, एक प्रोग्रेसिव्ह सिनेमा म्हणून त्याच्याकडे कसं बघता येईल, त्यातनं काय करता येईल वगैरे वगैरे. आणि दुसरी गोष्ट, कोट्यावधी रुपये माझ्या सिनेमाने मिळवावेत याची अपेक्षा किंवा काय तशी स्वप्न बघण्याचं मला कारण नाही आहे. म्हणजे असू शकतं ते तसं एखाद्याचं, माझं नाही आहे. आय एम हॅपी व्हॉट आय एम डुईंग. समाधान मला मिळतंय, मला आनंद मिळतोय आणि मला जे काम करायचं ते मला करू देत आहेत लोक. मी एका निर्मात्यावर 8 सिनेमे केलेले आहेत. म्हणजे आत्ता मी ज्याच्या बीडी बाकडा लेटेस्ट केला त्या निर्मात्यावरून मी 8 सिनेमे केलेले आहेत, किंवा त्याच्या आधीच्या निर्मात्यावर 6 सिनेमे केलेत, कुणाबरोबर 3 केलेत. जर का हे रिपीटेडली ही मंडळी माझ्यावर सिनेमे करतायत की माझ्या सिनेमाला अर्थसहाय्य मिळतंय, हे सगळं जर सिनेमा ही काय छोटी गोष्ट नाही, ती करोड रुपये लागतात, जास्त लागतात बरोबर त्याच्यामध्ये. की तो कुठला विश्वास म्हणजे हा. बॉक्स ऑफिसवर जर बरोबर, येणार नाही कारण तर मी जे का- काम करतोय त्या कामावर त्यांचा विश्वास आहे म्हणून ते याला पैसे लावतात आणि हा सिनेमा चालू आहे. आणि ते ज्या डेडिकेशनने काम चालू आहेत, मी, माझी टीम, माझे निर्माते, हे जे काय पद्धतीने काम करतोय त्यातून ते निर्माण होतंय. कारण शेवटी तसा विचार करायला गेला तर कुठल्याही सिनेमा इंडस्ट्रीचा जो सक्सेस रेशो तुम्ही बघितला तर जेव्हा 120 सिनेमे बनतात तेव्हा त्यातले 15 ते 20 सिनेमे जेमतेम त्यांचा खर्च काढू शकतात, बाकी सगळा लॉस आहे. त्यातले एक 12-1 सिनेमे थोडेसे अप्रिशिएट होतात वरती, 3-4 सिनेमे सुपर डुपर हिट होतात आणि पैसे मिळवतात. हा रेशो आहे. मग यात जर उतरायचं असेल तर एक प्रचंड ती रॅट रेस जी आहे, त्याचं मार्केटिंग, त्याचं प्लॅनिंग, त्याचं डिस्ट्रीब्युशन, बाजार म्हणून जो त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि मेहनत घ्यायला पाहिजे, ती घेण्याची आत्ता माझी तयारी आणि कॅपॅसिटी नाही आहे. आत्ता तरी, उद्याचं मला माहिती नाही आहे. पण त्याच्या बदल्यात ती एनर्जी आणि ते सगळं मी कुठे लावतो, तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा मांडण्याच्या प्रयत्नांमध्ये फोकस्ड आहे. आणि तो फोकस जो आहे तो मला पुढचा सिनेमा करू देतो किंवा ते काम मला तो करू देतोय. तर त्याला सोडून मी बाजाराच्या दृष्टीने कशासाठी जाऊ, हा एक स्वतःला पडलेला प्रश्न. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हणता की बक्षिसं मिळाली, खूप पुरस्कार मिळाले, तर ते अप्रिसिएशन असतं. ते असतं की तुम्ही हे केलेलं आहे, ह्या तुमच्या प्रोसेसमध्ये आणि या प्रवाहात तुम्हाला या ठिकाणची ती एक थाप असते. आणि दुसरं कसं असतं की आता मी इंटरनॅशनल सिनेमा केला, मी स्वीडन बरोबर सिनेमा केला, आता मी अजून एका दुसऱ्या देशाबरोबर सिनेमा करतोय. म्हणजे मी काही गोष्टी ओलांडून गेलो ना, मी माझा सिनेमा तिथपर्यंत पोहोचवला आणि माझ्याबरोबर सिनेमा करावा असं कुणाला तरी विश्वास निर्माण केला वगैरे. डॅनियल बर्गमनला वाटलं की आपण याच्यावर सिनेमा करावा. सो मला असं वाटतं की ते कामाला मिळालेली पावती आहे, तर ते काम करत 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 इथपर्यंत. तर हे सगळं सोडून आता पुन्हा मार्केटचा सिनेमा करावा का, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर नाही, अजिबात असं नाही आहे. पण हो, नाही आता आपण हे करू असंही नाहीये आणि काही कन्फ्युजन नाहीये त्याच्यामध्ये. सध्या नाही करायचंय. ज्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण होईल तर मी तेही हाताळून बघेल, कारण तोही सिनेमा आहे आणि तोही त्या सिनेमाच्या जॉनरचाच भाग आहे. सो आता हे पुरस्कार एवढे वगैरे मिळाले आहेत आणि प्लस लोकांना जो विश्वास असतो की तुमच्याबरोबर काम करायचं, एका कलावंताच्या आयुष्यात पुरस्कारांचं महत्व किती असतं? हा परत व्यक्ती सापेक्ष प्रश्न आहे. म्हणजे पुरस्कार, कारण नाही, आपण बऱ्याच कलाकारांची खंत बघतो की अरे खूप वर्षापासून काम करतोय, काही मिळत नाही. आणि काही काहींना म्हणजे कंटिन्युअस काम करून पुरस्कार मिळाले तरी फारसं त्याचं ना खंत ना म्हणजे किती महत्व द्यावं कलाकारांना पुरस्कार. खूप वर्ष काम करतोय हे पुरस्कार देण्याचं तुम्हाला लाईफ टाईम अचिव्हमेंट मिळेल ना. म्हणजे पुरस्कार देण्याचा तो मापदंड नाही ना की खूप वर्ष काम करतोय. म्हणजे मला एक आर्टिस्ट आठवतं की तो स्टेजवर गेला आणि मला इथपर्यंत पोहोचायला 26 वर्ष लागली. 26 वर्ष एखाद्या गोष्टीवर काम करून ते मिळालं असं गोष्ट वेगळी होती. पण 26 वर्ष तुम्ही दळण दळत होतात आणि एक दिवस तुम्हाला अचानक नाचणी सापडली दळायला, असं नाही ते होत. सो पुरस्कार, बरं मी आता पुरस्कार मिळवायला सिनेमा करतो असं म्हणून पण ते पुरस्कार नाही मिळत ना, किंवा तसा सिनेमा नाही करता येत ना. तुम्ही, मला असं वाटतं की ते काम करत राहिलं पाहिजे. त्या कामाची जर का दखल कोणाला घ्यावीशी वाटली तर तुम्हाला बोलवतात आणि तुम्हाला पुरस्कृत करतात, ते देतात तुम्हाला पुरस्कार. तर तो पुरस्कार घ्यायचा, तो घरी ठेवायचा.
आणि कामावर जायचं. हा, आणि काम करायचं, परत जाऊन परत पुरस्कार मिळाला तर परत घ्यायचा, तो घरी ठेवायचा. मग एक दिवस बायको पिसाळते, वैतागते की हे साफ मला करायला लागतं म्हणून, हे सगळं. मग ती म्हणते की हे आणूच नकोस घरी आता वगैरे वगैरे. तर म्हटलं नाही आणणार म्हणजे मिळालं की तिथेच द्यायचं, हा एक पर्याय आहे. किंवा मग त्याच्यासाठी कामच नाही करायचं. तसं आपण कामच चांगलं नाही करायचं, तुला काय हवंय सांग. मग तिथे काय इलाज नसतो ना. हा, बरोबर. सो म्हणजे पुरस्कारांचं गरज महत्व राहिली तर एवढंच जगात आहे. जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहेच, बायको. हा, आता तो पुरस्कार जर का धुळच खात पडणार असेल, बरोबर आहे. आणि जर ते आणखी कष्ट नाही, वाटतं. त्याच्यात अजून एक भीती आहे. ती काय म्हणते की आता झोपायला जागा नाही आहे घरात, आता इतकं सगळं झालंय, तर आता आपण एक घर घेऊया याच्यासाठी. मग भीती वाटते ना, का त्याला पैसे लागणार, मग ते असं काम करून पैसे नाही मिळणार, मग ते तसं काम करायला पाहिजे, budget मग कडे तसं जावं काम लागेल. केलं तर पुरस्कार नाही मिळणार, मग काय ते ठरवायला लागेल ना एक. बरोबर. पण असं बिग बजेट चित्रपट करावा असं खूप सारं VFX मल्टी स्टारर असं काही अजून डोक्यात मला- नाहीये का? के करून झालाय कधी? सोपी माझी वैयक्तिक व्याख्या सिनेमाची सांगतो. सिनेमा चांगला किंवा वाईट नसतो, असं काही नसतं. बिग बजेट किंवा लो बजेट नसतो. सिनेमा भिडतो किंवा भिडत नाही. एवढंच. तो भिडला तर तो सिनेमा चांगला आहे, तो नाही भिडला तर तो नाही. तुम्ही अशी गॅरंटी देता का की मल्टी बजेट लावलंय, खूप मल्टी स्टारर आहे आणि खूप दुनियादारी केली आहे, खूप काय 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 त्याच्यासाठी आणलं, हे सगळं केलं आणि तो सिनेमा टच झाला, तो नाही टच झाला तर काय कराल त्याचं तुम्ही, बरोबर की नाही? तर त्यामुळे मला असं वाटतं हे सिनेमा बाह्य गोष्टी आहेत. काय कपडे घालून आलोय आज इथे हे नाही महत्वाचं, काय बोलणार हे महत्वाचं आहे ना. सो इट इज दॅट. त्यामुळे कोण आहेत, काय आहेत, कोण स्टार आहे, कोण ऍक्टर आहे, कुठला कॅमेरा वापरला, अरे काहीही फरक पडत नाही. कंटेंट महत्वाचं. असंही नाहीये, कंटेंट नसलेले पण खूप टच झालेले सिनेमे आहेत, असंही नाहीयेत. त्यामुळे सिनेमाचा मुळात काय वर्क होतं, काय फसतं, काय वर्क ते कळलं असतं तर मी इथे कशाला आलो असतो आज पुण्यामध्ये. इथे बसून एवढा वेळ कशाला घालवला असता मी, जर का मला कळलं असतं की काय वर्क होतं. एवढ्या वर्षात काहीतरी असं काहीच नाहीये की कुणीही सांगू शकलेलं नाही. जर कुणी असं सांगू शकलं की हे वर्क होतं तर त्या माणसाला किती मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकेल आणि किती मोठं की अरे हा सांगतो तसं आपण करूया की हे वर्क होतं. हा फॉर्म्युला. हा, जसं रिलेशनशिप मध्ये असतं की काय वर्क होईल माहिती नाही, तर तुमची आणि सिनेमाची रिलेशनशिप असते. त्यामुळे ते काय वर्क होतं याची कॅल्क्युलेशन्सच नाही मांडता येत. म्हणजे काही खूप त्यातले मास्टर माहीर लोक असतील की ह्यांना घेतलं की एवढ्याचे सॅटेलाइट जातील, एवढे पैसे येतील, यांना घेतल्यामुळे हे इथे एवढा बिझनेस, एवढं पॉकेट कव्हर होईल, इतकं करू शकतात लोक. कारण बाजाराचे म्हणून नियम आणि गणित जे असतं त्याच्यावरती तुम्ही करू शकता. पण इथे बसलेल्या या 40 लोकांना हृदयाला आरपार छेदून जाईल असलं काहीतरी सॉलिड तुम्ही स्क्रीनवरती जादू केली आहे, तर ती कशी करूया याचा नाही मंत्र सापडू शकत. किंवा याचं काय वर्क होईल कसं सांगणार तुम्ही. तुम्ही ते मनापासून करा, तुम्हाला आवडले, तुम्हाला जे टोचलंय ते तुम्ही तुमच्या त्याच इंटेन्सिटीने मांडण्याचा प्रयत्न करा. झालं तर झालं. त्याच्यामध्ये कुठल्याही एलिमेंटने सिनेमा बिघडू शकतो, कुठल्याही साध्या साध्या गोष्टींनी सुद्धा सिनेमा बिघडू शकतो. सो त्याच्यात असं मला नाही वाटत की काय गणित मांडणार त्याचं तुम्ही. हे जे असं याला घेतलं की हे एवढं होईल. तर तुम्ही जेव्हा कथा लिहिता तेव्हा तो असा कलाकार डोक्यात फिक्स असतो की डिपेंड. म्हणजे कलाकार डोक्यात ठेवून कथा लिहिली जाते की कथा लिहून आणि मग नाही, कलाकार डोक्यात ठेवून जर सिनेमा लिहिलं तर परत ते प्रपोजल मेकिंग होतं. त्यामुळे बऱ्याचदा लिहिता लिहिता कोणीतरी डोळ्यासमोर होतं की अरे हा हे इथे फार छान वाटेल किंवा हे फार मस्त बसेल, असं होऊ शकतं. लिहून झाल्यावरही सुचत नाही की काय कोण, याच्यासाठी माणूसच नाही इथे, हे होऊ शकतं. आणि बऱ्याचदा असं बोलता बोलता म्हणजे आता मला असं वाटलं की तू छान मुलाखत घेतो तर तुला घेतलं पाहिजे सिनेमामध्ये, असे वाटू शकतं. हे रेकॉर्ड करून ठेवा प्लीज, असे वाटू शकतं. हायलाइट करा. आणि मग त्याच्या दृष्टीने पण असं क्राफ्ट होऊ शकते एखादी स्क्रिप्ट. त्यामुळे तसं काही सांगता येत नाही, म्हणजे मला नाही सांगता येत. पण असं होतं की समजा एखादी खूप सुंदर कथा लिहिली आणि असं डोक्यातच येत नाही की एवढं छान ह्या कथेतला सार कोणी पडद्यावर उतरवू शकेल आणि मग ती कथा तशीच बाजूला राहून जाते, असं कधी होतं? हा हा, असं होतं ना की याच्यासाठी ऍक्टरच नाही आपल्याकडे, असं होऊ शकतं. होऊ शकतं. कारण उदाहरणार्थ सांगायचं तर आता एखाद्या म्हातारीचा रोल आहे, म्हणजे 50 वर्षाच्या अत्यंत सडपातळ बाईचा रोल आहे, तर कास्टिंग आहे का मराठीमध्ये? हा, सडपातळ पण अवघड. उदाहरणार्थ. त्यामुळे मग असं सगळं ते अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याकडे त्या वयातली तशी माणसं मिळत नाहीत, मग ती अडॉप्ट करावी लागतात वगैरे. आणि कथा राहून जाते असंही होतं. आणि रिअलिस्टिक सिनेमाच्या बाबतीमध्ये हे फार होतं की तुम्हाला अवेलेबल असलेले जे काही 4-5 लोक इथे आहेत त्यांच्याबरोबरच काम करावं लागतं, तर काही इलाज नाही त्याला.
असं होऊ शकतं. किंवा मग शोधून काढावी लागतात माणसं, त्या वयातली माणसं तशी शोधावी लागतात, त्यांच्यावरती काम करायला लागतं आणि मग ते करता येतं. तुम्ही आता प्रचंड काम करता, 50हून अधिक चित्रपट करणारा माझ्या मते हा जगात एकमेव माणूस असावा. नाही 50हून जास्त सिनेमे लोकांनी केलेले आहेत, पण 17 वर्षात नाही केलेले. द टाइम स्पॅन जो आहे, 2003 मध्ये मी पहिला सिनेमा केला आणि आता 53वा सिनेमा माझा एडिट झालाय. तर एवढ्या स्पॅन मध्ये इतके सिनेमा केलेला नाहीये. पण मग या ज्या स्पीडने तुम्ही काम करता त्याच्याबद्दल जनरल एक टिंगलडवाळीचा पण सूर येतो आणि त्याच वेळी काही लोकांना याचा अभ्यासही करावा असं वाटतो. तर याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे याची जेव्हा टिंगल होते तेव्हा मला एकदा विक्रम ते गोखले म्हटले होते त्रास की होतो त्याचा? याच्या वेळेला एका शब्दात सांगतो नावाचा सिनेमा मी करत होतो, तर त्यांनी केलं नाही ते काम. तर ते मला म्हणाले की तुझ्याबद्दल लोक काय पण वाटेल तसं बोलतात. मी म्हटलं सर बोललंच पाहिजे ना, मी एवढे 30-35 सिनेमे केले. जर लोक नाही बोलले तर प्रॉब्लेम आहे. तर बोलणार ना, लोक बोलले तर पाहिजेच ना. म्हणजे चर्चेचा विषय तर असलंच पाहिजे आणि व्यंगचित्र त्यांचीच निघतात जे प्रसिद्ध असतात, त्यामुळे ते व्हायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट मला काय वाटतं की टिंगलीचा विषय होणार, कारण त्याच्यात असूयेचा भाग आहे, तो असणारच आहे. त्यामुळे मला काही त्याच्यात म्हणजे मला इट इज वेलकम की लोकांनी टिंगल केली पाहिजे, आपल्याबद्दल बोललं पाहिजे लोकांनी, कारण आपण तसा त्रास देतोय एक. आणि मग परवा एका मुलाखतीत एका चॅनलचं एक इंटरव्ह्यू चालू होता आणि तो त्यांचा पत्रकार होता आणि तो म्हणाला आता कितवा पिक्चर? तर मी म्हणालो 53वा. सुरू होत होता माझा सिनेमा. तर तो जोरात हसायला लागला, हसला कॅमेरा चालू होता. मी शांत राहिलो. म्हटलं तू का हसलास? कारण मी जेव्हा याच्यात शूट करत होतो, मी उपसालाला शूट करत होतो स्वीडनमध्ये, तर माझ्याबरोबर जर्मन ॲक्ट्रेस होती लिया बॉयसन. तर ती 2 दिवस माझ्यावर शूटिंग करत होती. तर तिने ज्या पद्धतीची मेथड बघितली माझ्या काम करण्याची पद्धत, तर ती जेव्हा बर्लिनला गेली तेव्हा तिने तिथल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सांगितलं की असं पद्धतीच्या कामाची एक पद्धत आहे. ती काय पद्धत आहे ती मी सांगतो आधी, मग तुमच्या लक्षात येईल. की तिला मला एक सीन समजावून सांगायचा होता आणि मला तो सांगता येईना, कारण माझं इंग्रजी तितकं चांगलं नाही आहे. हां, तरी मी ट्राय करतो. मग माझ्या असं लक्षात आलं हिचं इंग्रजी अजिबातच चांगलं नाही आहे, त्यामुळे आता काय असं झालं वगैरे वगैरे. सो तो इमोशन कसं पोचवावं काय कळत नव्हतं आम्हाला. तर माझे प्रोड्युसर होते प्रवीण निश्चल, ते म्हणले मी सांगतो, मी ट्राय करतो. तर ती म्हणली नो, डायरेक्टर सोडून माझ्याशी कोणीही बोलायचं नाही भूमिकेबद्दल किंवा त्याच्या आस्पेक्ट. ते मला भयंकर पटलं, आपल्याकडे तसं नसतं. पण ती म्हणाली नाही माझ्याशी दुसरं कोणीही बोलायचं नाही, मी आणि डिरेक्टरच बोलणार. म्हटलं ओके, या बाईबरोबर आपलं काम होऊ शकतं असं माझ्या लक्षात आलं. मग कॅमेरा ठेवला तर मी म्हटलं आपण कॉफी पिऊया. तर कॉफी पिलं आणि मग मी तिथे गाणं म्हणायला लागलो की जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के दिए. ते मी गाणं म्हणत होतो आणि खूप वेळ ते गाणं मी म्हणत राहिलो. अख्खं गाणं म्हटलं मी कॉफी पित होती. ती म्हणली आय गॉट इट, चला आपण शूट करूया. आणि त्या बाईने तो सिनेमात तो सीन आहे, तो अत्यंत तरल आणि अत्यंत इमोशनल असा सीन होता. म्हणजे सूर सापडला होता आणि तिने तो अख्खा सीन केला. मला खूप समाधान वाटलं त्या सगळ्या याचं आणि तिलाही वाटलं. आम्ही मॉनिटरवर तो सीन परत बघितला, तो शॉट बघितला सगळा. मग त्याच्यानंतर 2 दिवस त्या सुरातच ते सगळं काम झालं. तर ती युनिव्हर्सल लँग्वेज होती आणि ज्या पद्धतीने काम झालं त्याच्या आमच्याकडे स्टोरी बोर्डिंग नसतं, नाही करत मी ते. आणि त्याचं काही असं आखीवरेखीव हे नव्हतं, स्पॉन्टेनिटी खूप होती, एक्सटेम्पोर काम चालू होतं. तिने ते सांगितलं. त्याच्यानंतर मला स्टॉकहोमच्या थिएटर अकॅडमीकडनं ऑफर आली की आमच्याकडे एक थिएटर प्रोडक्शन कर आणि या मेथडचा तू ॲक्च्युली हे लिही, पेपर लिही. अरे वा. कारण ही रिटर्न नाही आहे, ज्या मेथडने तू सिनेमा करतो ती लिखित स्वरूपात त्याचा सिलेबस नाही, तर तू लिही. मी ते ॲक्सेप्ट केलं. हे सगळं झालं. तर मी हे त्याला सांगितलं की ह्याच पद्धतीने ज्या स्पीडने मी काम करतो त्याच्यावर आज तुम्ही हसताय. आज एक आपल्या इंडस्ट्रीमध्ये ठीक आहे कसे असतील, मी सगळे सिनेमे फार ग्रेट केले असं माझा दावा नाही, खूप चांगलं काम केलंय खूप असं मी म्हणत नाही, पण एक एक सिनेमा करणं म्हणजे काय असतं हे सिनेमातल्या लोकांना माहिती आहे की काय असतं वगैरे. तर तेवढ्यापर्यंत जर का केलं त्याला तुम्ही हसताय. माझं असं ऑब्जेक्शन काय होतं म्हणजे टिंगल करणाऱ्या लोकांविषयी, मी मुद्दाम इन कॅमेरा सांगतो की साधी गोष्ट असते की तुम्ही एकदा केलं, तेवढ्या छोट्या बजेटमध्ये काम केलं, तेवढ्या लिमिटेड टाईममध्ये काम केलं, फ्लूक असू शकतो किंवा पॅशन असू शकते. तुम्ही ते 10 वेळा केलं तरी ते असू शकतं. जेव्हा तुम्ही ते 50 वेळा करता तेव्हा तो हसण्याचा विषय नाही आहे, तो अभ्यासाचा विषय आहे.
बरोबर. हे कशा पद्धतीने केलं असेल, ही काय मेथड असेल, याच्यासाठी काय केलं असेल, काय पद्धतीचं वर्किंग झालं असेल, काय पेपर वर्क असेल, किंवा का मेंदूच उलटा लागला आतमध्ये काहीतरी असेल ना ते तो विषय असं मी तिथे ते सांगितलं. आता याच्यात थोडी आत्मप्रौढी आहे, पण मला चालेल तसं कोणी म्हटलं तरी चालेल, कारण आता ही सांगायची बोलायची वेळ आली, ही वेळ आणली गेली म्हणून बोलतोय. सो नाही, आणि याच्यातून शिकायला पण मिळेल म्हणजे. तर एकच की दृष्टिकोन कसा असतो की स्टॉकहोम युनिव्हर्सिटी वेगळं बघते, आपल्याकडची इंडस्ट्री वेगळी बघते, माझ्या आसपासचे लोक वेगळं बघतायत, नवीन जनरेशनमध्ये जे सिनेमा शिकतात ते वेगळं बघतायत, ते त्या सिनेमाकडे परत बघतात, त्या सिनेमावर चर्चा होते. पण मग ही एवढे क्वांटिटी चित्रपटांची करत असताना क्वालिटी मेंटेन करण्यासाठी जी धावपळ करावी लागते किंवा जे काही करावं लागतं, तर तो बॅलन्स कसा साधला जातो? क्वालिटी ही तुमची इनबिल्ड गोष्ट आहे, तुम्हाला समजते ती क्वालिटी. कदाचित मी ज्या क्वालिटीने काम करतो तुला ती क्वालिटी नाही वाटणार, हा एक भाग आहे त्याच्यात. परत हे सापेक्ष झालं. सापेक्षच आहे. दुसरी गोष्ट कशी होते की जर तुम्ही क्वालिटीने काम नाही केलं तर तुम्हाला क्वांटिटी करू कोण देईल, कारण त्याला खूप पैसे लागणार आहेत, त्याला खूप लोकांचे एफर्ट्स लागणार आहेत, त्या सिनेमाच्या मागे 70, 80, 100 लोक उभे आहेत, ती एक सिस्टीम चाललेली आहे. तुम्ही जर का क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करणार असाल, तुमच्या त्यातनं क्वालिटेटिव्हली काही निघतच नसेल, तर तुम्हाला क्वांटिटीतला पुढचा नंबर देणार कोण आहे? इथे ही चित्रपटसृष्टी आहे, हा बाजार आहे, हे मार्केट आहे, याला मार्केटचे नियम लागू पडतात कुठल्याही पद्धतीने असलं तरी. तुमचं जर का मी खूप मगाशी म्हणालो की मार्केट वगैरे तो सिनेमा वेगळा, पण तरी सुद्धा असा सिनेमा करताना तुम्ही जर का म्हणजे चांगलं गाणं नाही म्हटलं तर उद्या तुम्हाला कोण माईक आणून देणार आहे? एवढी स्पर्धा तर इथे आहेच ना. त्यामुळे क्वालिटीचा विचारच करू नये असं माझं मत आहे. ती क्वालिटी असलीच पाहिजे, जे करू ते ती गृहीत आहे, क्वालिटी ही गृहीत आहे, ती इनबिल्ट आहे. आणि जर का ती क्वालिटी तुम्हाला तुमची समजत नसेल तर तुम्हाला थांबायची गरज नाही, लोक तुम्हाला हाकलून देतील, तेच बाजूला करतील. त्यामुळे क्वालिटी हा विषयच उरत नाही पुढे. असा कुठला एखादा दुसऱ्या दिग्दर्शकाने केलेला एखादा चित्रपट की अरे हे फार भारी झालंय, आपल्याला आपण करायला पाहिजे होतं वगैरे असं? हा, ते तर आहेच. म्हणजे सिनेमा कुणाचा न बघण्याचं कारण तेच आहे की एकतर वेळ फुकट गेल्याचं फिलिंग, किंवा जळायला होतो भयंकर, कसं काय चांगला केला नाही सिनेमा, ते जेलसी येते भयंकर, प्रामाणिक तसं नाही ते. त्यामुळे मला ते नकोच बघायला असं होतं. तिसरी एक स्टेज असते की हे दोन्ही गोष्टी होत नाहीत, म्हणजे तुम्हाला जेलसी पण वाटत नाही आणि तुम्हाला वेळ वाया गेला हे नाही वाटत, पण तुम्ही ट्रान्समध्ये जाता, तुम्ही जाताच त्या सिनेमात. असे काही सिनेमे आहेत, म्हणजे जुन्या काळात म्हणशील तर बेमलदांचा बंदिनी आहे, जो मी अनेकदा बघितला, अजूनही बघतो. किंवा दॅट बॉय इन स्ट्राईप पजामा, तो सिनेमा तो अनेकदा बघितलेला. आपण तिथून पोचू शकत नाही अजूनही त्या सिनेमापर्यंत, हे आहे. मग तो तसा सिनेमा आहे. किंवा पेंटेड व्हील आहे, किंवा असे काही सिनेमे मी सांगू शकतो की जे सिनेमे असेच म्हणजे ते प्रिंट झाले डोक्यात, आणि तिथपर्यंत कसं पोचता येईल याची सतत धडपड आहे की ते जे मला फील झालं ते माझा सिनेमा बघताना कोणाला तरी फील व्हावं, अशा पद्धतीचा सिनेमा आपल्या हातून घडावा. मग त्याच्यासाठी ची धडपड चालू असते. आता आपल्या परत हे तळागाळातून येणारी लोक आणि प्लस सुबत्ता असलेली सगळ्याच प्रकारची लोक चित्रपट इंडस्ट्रीमध्ये प्रचंड एक्सपेरिमेंटेशन करतायत. खूप चित्रपट येतात. तर मराठीमध्ये आपण इतके चित्रपट बघतो, इतके चित्रपट येतात, काय एखादा आठवडा चालतात, निघून जातात. तर मराठी चित्रपट हा प्रेक्षकांपर्यंत म्हणावा तितकं पोहोचतच नाही असं एक कुठेतरी वाटतं. म्हणजे थिएटरला लागत नाही थोडक्यात. म्हणजे रिसेंटली काही चित्रपटांच्या बाबतीत मी माझ्याच फ्रेंड सर्कलमध्ये असं ऐकलं की अरे पाहायचा होता यार, पण मराठी पिक्चर होता, 2 आठवड्यात गेला. तर हे असं का होतंय मराठी? तूच उत्तर दिलं ना आता, अरे पाहायचा होता यार, त्या दिवशी का नाही पाहिला? मग पाहायचा होता ना सिनेमा. चित्रपटांच्या बाबतीत नाही होत असं. मराठी होतं ना, चित्रपटांना थिएटर होतं. मिळतच खूप नाही हिंदी असं सिनेमे काही आहेत की जे पहिल्या आठवड्यात निघून जातात. 400-500 हिंदी सिनेमे बनतात, त्यातले किती सिनेमे आपल्याला माहिती असतात? ते सगळीकडे तेच लागू आहे. आणि ते त्याचं उत्तर इथेच आहे की बघायचा होता, मग का नाही बघितलं? पहिल्या आठवड्यात जर सिनेमा बघितला तर त्याला दुसरा आठवडा मिळणार आहे. आता सिस्टीम बदललेली आहे. बाकीचा पहिल्या आठवड्यात चालला नव्हता सिनेमा. किंवा कागज के फूल हा सिनेमा सोमवारी खाली उतरवलेला भारतातला पहिला सिनेमा आहे की जो सोमवारीच खाली काढला होता. तो अजून एक कल्ट सिनेमा आहे ना, कारण तो नंतर बघितला गेला. बाकीचा जर का आज आला तर तो नाही चालणार, कारण पहिल्या आठवड्यातच गेला. अशी जी पद्धत आता आहे की पहिल्या 3 दिवसात जो धंदा करेल तो सिनेमा टिकतो. तो हळूहळू आणि चांगली गोष्ट समजून घ्यायला, कानावर यायला, ती पुढेपर्यंत रिचायला, त्याला पब्लिश व्हायला, ते सगळं त्याला एक वेळ लागतो. तो वेळ आता कुठेच नाहीये, कुठल्याच क्षेत्रामध्ये नाहीये. तो त्याच्यासाठी द्यावा लागणारा वेळच नाहीये. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट तेच आहे की कानावर येईपर्यंत मला बघायचं होतं आणि तो गेला.
त्याच्यात पुन्हा काय आहे की आणि हा सगळा त्याचं मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन आणि याच्यावरती आता मराठीमध्ये असं काही नाही, आता 7-7 आठवडे चालणारे सिनेमे आहेतच की चालतात आहे, पण त्याच्या मागे स्ट्रॉंग मार्केटिंग उभं आहे, त्याची पब्लिसिटी लागणारे पैसे, त्याच्यासाठी लागणारं जे काही यंत्रणा आहे ती यंत्रणा, ते जे लोक आहेत त्यांचे सिनेमे चालत आहेत आणि सिनेमे पण चांगले आहेत. म्हणजे हे सगळं आहे आणि सिनेमा चांगला नाही आहे तर तो नाही चालत आहे. पण चांगल्या सिनेमाच्या मागे ज्या वेळेला इतकी मोठी यंत्रणा उभी राहते तेव्हा सिनेमे चालतात. असं उदाहरण आपण गेले 8-10 वर्ष बघतोच आहेत, सिनेमे हिट होतात मराठीमध्ये, ते चालतात. त्यामुळे अशी तक्रार पण नाही करता येणार आपल्याला प्रेक्षकांकडे, असं नाराजी पण व्यक्त करता येते की तुम्ही नाही बघितला. जो त्यांच्यापर्यंत पोहोचला तो त्यांनी बघितलेला आहे, जो OTT प्लॅटफॉर्मवरनं पोहोचला तो त्यांनी तिथे बघितलेला आहे. सो सिनेमा जर शेवटी ते जाहिरात करायसाठीचं माध्यम आहे ना, तुम्ही दवंडी पिटली तर लोक येतील. मला वाटतं ते आता सक्सेसची डेफिनेशनच बदलायला पाहिजे. म्हणजे थिएटरला राहिला म्हणून तो पोचला असं पूर्वी म्हणता यायचं, आजकाल तसं म्हणायची गरजच नाही. तो नेटफ्लिक्सवर येतो, तो नंतर युट्यूबवर हा, म्हणजे असतो. अनेक चित्रपट असे तसाही प्लॅटफॉर्म पोहोचतो आहेत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. फक्त त्या पोहोचलेल्या पिक्चरचे पैसे निर्मात्यापर्यंत पोहोचायला तेच म्हणते पाहिजे, की याचा- तेव्हा ते सर्कल निर्मात्याला पूर्ण काय होईल. फायदा होतो हा, त्याचा? कारण सिनेमा ज्या वेळेला एखाद्या प्लॅटफॉर्मवर सिनेमा दिसतो किंवा तो टीव्हीवर दिसतोय किंवा तो विमानात दिसतोय वगैरे वगैरे, तेव्हा त्याचे पैसे जनरेट होतात ना, फुकट नाही दिसत आहे तो. ते जे पैसे जनरेट होतात ते कुणाला तरी मिळत आहेत. तो कोणीतरी कोण आहे याचा कदाचित त्या टेक्निकल टीमला किंवा क्रिएटिव्ह टीमला घेणं देणं नसेल, कारण त्यांचं काम झालंय करून, ते पुढे त्या मार्केटवाल्या लोकांचं आहे. पण ज्या माणसाने एफर्ट्स घेऊन तो सिनेमा प्रोड्यूस केला, त्याच्यासाठी पैसे लावले, त्याचं बाळणपण केलं, ते सगळं केलं, त्याला ते पैसे मिळायला हवेत, तर तो परत ते करत राहील. कारण ती एक खूप महत्वाची सिस्टीम आहे. तो माणूस सिनेमा प्रोड्यूस करणार आहे ना. हे ज्या लोकांना पैसे मिळतात ते प्रोड्यूस नाही करत आहेत, ते ट्रेडिंग करतायत, त्याचं ते घेत आहेत तो विकत. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये जर कुणी जगला पाहिजे तर तो निर्माता, तो प्रोड्युसर जगला पाहिजे, त्याला पैसे मिळाले पाहिजेत, तर मग तो एखाद्या क्रिएटिव्ह डिरेक्टरला आणि एक्सपेरिमेंट करणाऱ्या माणसाला पुढे ते सगळं करण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून दे. त्यामुळे इंडस्ट्रीचा घोळ असा आहे की लोक आले खूप इथे प्रोड्यूस करण्यासाठी, पैसे घेऊन आले, पण ते सगळे परत गेले कारण त्यांच्याकडे ते पैसे नाही मिळाले. जे जनरेट झालं, जे क्रिएट झालं, त्यातून जे जनरेट झालं त्याचे पैसे भलत्याच लोकांपर्यंत गेलेले आहेत, त्याला नाही मिळाले. ज्या दिवशी ही कडी पूर्ण होईल ना, त्या दिवशी चांगले निर्माते उभे राहतील आणि प्रोड्युसर म्हणून करिअर करता येईल. आपल्याकडे प्रोड्युसर म्हणून करिअर करणारी माणसं कुठे आहेत? प्रोड्युसर ज्याचा माझा व्यवसाय काय तर मी सिनेमाचा निर्माता आहे असा व्यावसायिक नाही आपल्याकडे. हो, ऍक्च्युली व्यवसाय वेगळे आणि मग एक सिनेमा करून बघूया आयुष्यात, हौशी निर्माते आहेत. हौशी निर्माते. त्यामुळे पूर्ण वेळ निर्माता असं ज्या वेळेला व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ते सर्कल कम्प्लीट होणं फार आवश्यक आहे. मराठी सिनेमा निर्मात्यांसाठी चांगला नाही आहे, तो टेक्निशियनसाठी चांगला आहे आणि तो दिग्दर्शकांसाठी चांगला आहे, तो प्रेक्षकांसाठी चांगला आहे, तो ट्रेडिंगसाठी चांगला आहे, बाकी सगळ्यांसाठी ते इंडस्ट्री खूप चांगली, तो निर्मात्यांसाठी चांगला नाही. ज्या दिवशी तो निर्मात्यांसाठी चांगला होईल तेव्हा हे सर्कल पूर्ण होईल आणि मग खरंच चांगले दिवस येतील. म्हणजे चेंजिंग टाइम्स मध्ये निर्मात्यांनी पण ही मेथड समजावून घेणं जास्त गरजेचं आहे प्रशिक्षित आता. निर्माते नसल्यामुळे पण हे होतं, हौशी असल्यामुळे पण खूप होतं. निर्माता म्हणून असं प्रशिक्षण घेता येतं? नाही, पण तुम्ही जेव्हा तुमच्या व्यवसायामध्ये काम करता तिथे जे तुम्ही नॉर्म्स लावता, तिथे व्यावसायिक म्हणून ज्या पद्धतीचे नियम काय जे काय असेल ते व्यवसायाचे कधी ढाचा असेल ना, तो इथे का नाही लावत? म्हणजे क्रेडिट डेबिट तिकडे लावतात तसं इकडे हा, इथे पण ते लावायला पाहिजे. तिथे जर आपण साधं दुकानात जर बूट घ्यायला गेलो तर 4 बुटाच्या जोड बघतो ना, तर तुम्ही तुमचे टेक्निशियन, तुमची कथा, तुमचा दिग्दर्शक, तुमचा प्लॉट, या सगळ्या गोष्टी तशा पद्धतीने बघून नाही घेत का कोणी? सगळा हौसेचा कारभार बराचसा आहे, बऱ्यापैकी तसा आहे. आणि जे असं करत नाहीये त्या यंत्रणा चालू आहे, ते पैसे मिळवत आहेत. ते हौशीच होतं, भागली तर भागली, नाही तर मग जाऊ देतात. नाही, असं जाऊ दे, एक कसं केला आहे ते दुसरा केला, आता खूप- काय जमत नाही त्या खूप सोडून. पैसे लागलेले असतात, त्याला दुःख होतं माणसाला, नाही असं नाही. आणि इंडस्ट्रीचं नुकसान होतं की खूप असं उमंग घेऊन आलेला माणूस, काहीतरी उत्साह परत घेऊन येत आलेला नाही माणूस, इकडे, हा. तो जेव्हा जातो तो त्याच्या अख्ख्या सर्कलला घेऊन जातो तो परत, हा, बरोबर. आणि त्याचा फायनली त्या इंडस्ट्रीवर परिणाम होतो. होतं. आता निर्मात्याचं प्रशिक्षण जसं आपण म्हटलो तसं आता चित्रपट सृष्टीमध्ये एक पडद्यावर दिसणारे कलाकार म्हणजे ऍक्टर ऍक्ट्रेस सोडून सुद्धा मागे प्रचंड मोठा ताफा असतो, राईट? इट्स अ ह्यूज टीम वर्क. तर समजा आता नवीन पिढीला यामध्ये जर करिअर करायचं असेल आणि ऍक्टिंग करायची नसेल, म्हणजे ऍक्टर ऍक्ट्रेस न होता जर दुसरं काही करायचं असेल इंडस्ट्रीशी रिलेटेड, तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याच्याकरता लागणारं शिक्षण किंवा अनुभव काय घेता सगळ्यात येईल? मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी तिथेच आहे खरं. कारण आपण सिनेमा बघताना जे ऍक्टर्स बघतो किती असतात सिनेमामध्ये? 7, 8, 8, 10, हा, म्हणजे बरोबर. त्यातले प्रमुख 4-5 टेक्निशियन 80-80 असतात. खूप मीडिया आता वाढलेला आहे आणि टेक्निशियन म्हणून खूप मोठी डिमांड आहे. म्हणजे परवा मला एका VFX करणाऱ्या
कंपनीने सांगितलं की VFXला आम्हाला स्टुडंट हे मिळतच नाहीत, कामगारच मिळत म्हणजे किंवा skilled स्किल्ड माणसंच मिळत नाही. माणसं कुणी मिळत असेल तर नाही. बघ, हा कलरिस्ट करणारे. DI करणारी माणसं किंवा तसा अनुभव असलेले एडिटर्स. हा जो मागे सिनेमा बनतो ना, जे सिनेमा बनवतात जे टेक्निशियन, त्यांची खूप मोठी गरज आहे इंडस्ट्रीला आणि ते खूप मोठा जॉब प्रोफाईल आहे. म्हणजे जॉब आहेत तिथे, जॉब म्हणून, क्रिएटिव्ह जॉब म्हणून किंवा काही जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं तर म्हणून खूप मोठा स्कोप आहे. विविध पद्धती, आता तर नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत, नवीन नवीन डिपार्टमेंट्स तयार झाली जी आधी सिनेमात नव्हतीच. लाईक VFX करणारे उदाहरणार्थ किंवा अशा कलरिस्ट आले किंवा असे खूप नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आता त्या मला सगळ्या इथे तुला कदाचित नाही सांगता येणार, टेक्निकली त्या खूप मायन्यूट आहेत. पण आणि याच्यासाठी शिक्षणाचं काही बॅरियर असणार आहे की असं काही नाही, म्हणजे एक आवड आणि शिकायची हे आता शिकायचा काय मुद्दा नाही, जनरल सगळेच लोक शिकलेले असतात, बरंच शिक्षण झालेलंच असतं सगळ्यांचं चालली. पण स्पेशली ते काम करण्यासाठी एक तर त्याची आवड असायला हवी, त्याचं ज्ञान असायला हवं आणि ते ज्ञान वाढवायला हवं, जपायला. त्यासाठी ती प्रोसेस आहे, त्याच्यासाठी ती प्रॉपर तिथे असिस्टंटशिप करायला पाहिजे म्हणा किंवा त्याचं ते बघायला पाहिजे, ते करायला पाहिजे. त्याच्यासाठी आता शाळा उपलब्ध आहेत किंवा ते टेक्निशियन इन्स्टिट्यूट्स आहेत, सगळं आता सगळं आहे, अवेलेबल आहे. त्यामुळे खूप मोठी इथे अपॉर्च्युनिटी दिसते सगळ्याच पद्धतीने टेक्निशियन्ससाठी. सो आता ते एज्युकेशन, ते FTIIचं खूप नाव आहे, पण समजा FTIIच्याच लोकांना काम मिळतं वगैरे असं काही आता आजकाल FTI आहे, विस्लिंगवूड आहे आणि असे आता खूप कॉलेजेस प्रायव्हेट मध्ये पण भरपूर. किंवा तुम्ही कुठेतरी जॉईन होऊन कोणाच्या तरी हाताखाली प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ते करत करत गेला तर ती अवेलेबिलिटी आहे आणि तीच मला असं वाटतं सगळ्यात जास्त चांगली मेथड आहे. म्हणजे कोणीतरी म्हणजे सेल्फ स्टडी ज्याला आपण म्हणतो तो जास्त कामाला येतो, कारण तिथेच काम करावं लागतं आणि तिथे तुम्हाला बऱ्यापैकी हार्डशिप उचलावी लागते ते करत असताना. तिथे कधीही तुम्हाला लात पडू शकते, त्या बाहेर जावं लागतं. त्यामुळे खूप प्रामाणिकपणे लोक काम करतात. तिथे रात्र नसते, दिवस नसतो, तिथे बाकी आजीचा पाय दुखतोय नसतं किंवा मला जरा विकेंड आहे किंवा आज काय आलं आता इयर एंडिंग आहे किंवा दिवाळी असलं काही नसतं. तिथे काम म्हणजे काम असतं आणि डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी असते, त्यावेळेला ते दिलंच पाहिजे अशी गोष्ट असते. आणि अशा याच्यामध्ये माणसं फार जास्त चांगलं शिकतात असं माझं वैयक्तिक मत आहे. डेडलाईन ठेवून असं काम नाही करायचं, झोपून देऊनच काम करायला पाहिजे. मला वाटतं ते कुठल्याही क्षेत्राला मी एका असं आय डोंट नो, तुम्हाला शहाणपण असेल पण एका डिरेक्टर्सच्या क्लासला मी लेक्चरला गेलो होतो, तर आम्ही AC हॉलमध्ये बसून बोलत होतो. तर मी म्हटलं इथे मनच लागत नाही माझं आता, कारण आपण जेव्हा उभे राहतो ना फील्डवरती तेव्हा तिथे भयंकर ऊन असतं. अशा देशात आपण राहतो आणि अशा ठिकाणी आपण सकाळपासून संध्याकाळ आपण बाहेर जाऊन बोलूयात वगैरे वगैरे. तर त्यांनी खुर्च्या बाहेर, खुर्च्या कशाला पाहिजेत, सेटवर कुठे खुर्च्या असतात असं, कारण ही परिस्थिती आहे ना. तर मला तिथे काय लगेच परिस्थिती निर्माण करा आणि त्यात शिकवा असं नव्हतं. पण एक कम्फर्ट झोन जो आहे ना, कम्फर्ट झोन तो कधी कधी तुम्हाला त्रासदायक होऊ शकतो. कम्फर्ट झोन बऱ्याचदा त्रासदायक. मला वाटतं कम्फर्ट झोन सोडला तरच तुम्हाला काहीतरी पुढे जाऊन करता येतं, नाही तर मग तुम्ही तिथेच फिरत राहणार. सो आता आजच्या मुलाखतीतला एक शेवटचा प्रश्न. आपण फार छान रंगत आली आहे मुलाखत, पण आता वेळेचंही भान ठेवायला हवं. काही खंत राहिली आहे आयुष्यात असं की डोक्यात एखादं अमुक एक गोष्टीची खंत वाटतीये एवढं काम करून सुद्धा? आता ती पुन्हा फार वैयक्तिक गोष्ट आहे, रोजच वाटते कसली ना कसली, ती वाटतच राहणार. नाही असं काहीतरी असतं ना खूप स्ट्रॉंग, एवढं काम केल्यानंतर जवळजवळ सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन जातात, सगळ्या प्रकारच्या इमोशन्सला टच करून. आता खंत जर वाटत असेल आत्ता तर दॅट इज सेल्फ पिटी ना. मला असं वाटतं आता माझं वय 23 वर्षांचं आहे, तर मला जर का खंतच असेल तर अजून माझ्याकडे एक 50 वर्ष आहेत ना काम करायला आणि ती खंत बाजूला करायला. तर ती खंत व्यक्त करायचं एक वय येईल, एक वेळ येईल, तेव्हा कदाचित ती परिस्थिती पण राहिलेली नसेल की आपल्याला काही खंतच नाही राहिलेली, असं पण होऊ शकतं. त्यामुळे त्या खंताचा आत्ता विचार नको करूया. व्हेरी गुड. माझा प्रश्न करण्याआधी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ज्या विषयावर मूव्हीज करता
त्या विषयावरचे मूवीज मला तरी पर्सनली आवडतात. म्हणजे फक्त धांगडधिंगा आणि मूवीज आर ऑल अबाउट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट हे मला नाही पटत. म्हणजे एंटरटेनमेंट असायला पाहिजे पण पूर्णतः नाही. त्यामुळे समाजाचा विचार करूनही मूवीज करणारे किंवा कार्य करणारे लोक मला आवडतातच. त्यामुळे मी तुमचीही फॅन आहेच. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा अशा विषयांवरच्या मूवीज करता तेव्हा पैशांचा विचार, बॉक्स ऑफिसचा विचार कंपल्सरी करताच का? आणि जर नाही असं असेल तर तुम्ही ते मॅनेज कसं करता की हां ठीक आहे, मूवी माझा लोकांना आवडला पाहिजे, मलाही आवडतं सोशल मूवीज करायला म्हणून मी करेन, पैसा नाही मिळाला तरी चालेल. एकतर दोन गोष्टी आहेत. पहिला तुझा प्रश्न जो आहे की एंटरटेनमेंट, माझा सिनेमा एंटरटेनमेंट देतो त्यामुळे दुसरं एंटरटेनमेंट नसेल तर तो सिनेमा जर एंटरटेनच करत नसेल तर कोणी बघणारच नाही. पहिली गोष्ट त्याच्या एंटरटेनमेंटचा भाग आहे हा. पुन्हा बरं, तुझी एंटरटेनमेंट कदाचित वेगळी असू शकेल म्हणून तुला तो आवडला. दुसरी गोष्ट, ते सामाजिक वगैरे विचार मी नाही करत. मला त्याच्याशी, मी सोशल वर्कर नाहीये, मी पत्रकार नाहीये. मी तो सिनेमा मला आवडतो म्हणून मी करतो आणि मला आवडतो आणि मला त्याच्यात एक किक बसते म्हणून मी तो करतो. सामाजिक विचार त्याच्या मागे बिलकुल नाही आहे. दुसरी गोष्ट मला काय वाटते की तुझे म्हणते की जर का बॉक्स ऑफिसवरती पैसे मिळतात तर मी मॅनेज कसं करतो. मुळात मी अत्यंत इकॉनॉमी बजेटमध्ये सिनेमा करतो, अनबिलिव्हेबल बजेट्समध्ये मी सिनेमा करतो. त्या सिनेमासाठी बाकी खर्च कसे कमी करायचे असतात तो पुन्हा स्किलचा भाग आहे आणि ते फार मन मारून करायला लागतं. आम्ही म्हणजे असं बिलकुल कम्फर्ट नसतो तिथे. अशा पद्धतीने आम्ही ते काम करतो की जेणेकरून पैसेच लागणार नाही जास्त, त्या निर्मात्याचे जास्त पैसे खर्च नाही होणार, जेणेकरून त्याला रिकव्हरीचा प्रॉब्लेम होईल आणि त्याचं नुकसान होईल. असं न करता काय करता येईल अशी गणितं बांधून त्यातूनही तो सिनेमा कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे ह्याचं स्किल वापरलं जाते, ह्याची काळजी घेतली जाते. आणि दुसरी गोष्ट काय होते की मार्केटची इतकी भयंकर दशा दुर्दैव नाही आहे. एक साधारणपणे आपला जो ट्रॅक रेकॉर्ड आहे की मागे जे काम करून ठेवलं त्याच्यानंतर त्या सिनेमाला बेसिक रिकव्हरी मिळते. कुठलाही सिनेमा लॉसमध्ये नाही गेलेला. त्यांनी प्रचंड पैसे नसतील मिळवले पण त्या निर्मात्याचा लॉस झाला असं झालं नाही, तर त्यांनी माझ्यावर 7-7, 8-8 पिक्चर्स केले नसते. सो ही सगळी काळजी घेऊन तो सिनेमा तयार होतो. आणि पुन्हा जसं सत्यजित रे म्हणतात तसं की कुठल्याही कलाकृतीला तिचा ऑडियन्स असतो जगामध्ये. त्याची संख्या कमी जास्त असेल तर जर आपल्याला माहिती आहे की कमी संख्येने लोक आपल्या इथपर्यंत पोहोचणार आहे आणि उद्या हाच सिनेमा खूप पैसे मिळवून देणार आहे, हा उद्याचा सिनेमा आहे. जसं आज तू म्हणाली की माझे सिनेमा तुला आवडत आहेत, तर म्हणजे या जनरेशनला ते आवडत आहेत ना, म्हणजे ते बघणार आहेत, म्हणजे ते सिनेमे पुढे जाऊन टिकून राहणार, ते त्या प्लॅटफॉर्म्सवरती परत रिपीटेडली बघितले जाणार आणि त्यातनं पैसे जनरेट होणार, मग त्या लोकांना ते पैसे मिळणार आहेत. सो हे कॅल्क्युलेशन करणाऱ्या सुद्धा यंत्रणा आहेत की जेणेकरून ते मरू नाही देत. ते तेवढे पैसे देऊन ते जगवतात, ते पिक्चर ते जगवतात आणि पुढचा सिनेमा होतो. सर, नेक्स्ट क्वेश्चन मला असं आहे की मला तरी असं वाटतं की फक्त तो विचार न करता मूवीज, फक्त पैशांचा विचार न करता पण मूवीज काढले पाहिजेत. तुम्ही जसं म्हटलं मी सोशल विचार नाही करत, कुठेतरी असेलही, त्यामुळेच त्या अँगलमधून, तुमच्या ज्या अँगलमधून आम्ही पाहतो आम्हाला त्याच्यातून जाणवतं. तर माझ्यामध्ये एक प्रेक्षका आणि एक समाजाचा घटक असल्याच्या नात्याने मला असं वाटतं की तसे पण मूवीज निघाले पाहिजेत की ज्यातून शिकून आणि समाजासाठी लोक काहीतरी करायला पुढे येतील आणि समाजामध्ये पण काही प्रश्न आहेत असे मूवीज यायला पाहिजेत. असतातही पण खूप कमी. तर याच्याबद्दल तुमचं ॲज अ डिरेक्टर काय मत आहे? हो, मला समाज शिक्षणाचं माध्यम व्हावं का? पण ते असतंच ना. खूप मोठा ऑडियन्स आहे, मूवीज खूप हो. किस्मत नावाचा सिनेमा आला होता एक अशोक कुमारचा त्या काळात. तर त्याच्यामध्ये किस्मत मध्ये तो गुंड असतो मुंबईच्या रस्त्यावरचा आणि सिगरेट खूप उडतो. सिगरेटचा प्रचंड खप वाढला होता त्याच्यानंतर आणि मग शेवटी पोलीस कमिशनर त्यांना बोलवून घेतलं होतं आणि आता असा सिनेमा करा की हे रिव्हर्स होईल असं त्यांना शेवटी रिक्वेस्ट करण्यात आली. त्यामुळे तू म्हणते ते बरोबर आहे, त्याचा प्रचंड मोठा प्रभाव असतो. आणि असं काम करणारे लोक सुद्धा आहेत जे लोक सोशल अँगलने काहीतरी म्हणणं मांडण्यासाठी म्हणून सिनेमा करत असतात. तर ते चालूच राहणार काय. थँक्यू सर अँड आय कॉंग्रॅच्युलेट यू फॉर युअर मूवीज. तिथे बसलेल्या कोणा मुलांना काही विचारायचा त्यांना काय- प्रश्न किंवा काही तुम्हाला काय वाटलं ते सांगायचं. नाही, मी लोड होतो. हा, कारण आता झालं, ग्रॅज्युएशन झालं, सगळं झालं आणि हा नोकरीच नाही करायची म्हणतो आणि हा म्हणजे ते त्यांना फार त्रास झाला असता माझा, मी तिथे थांबलो असतो तर. त्यामुळे मला ती योग्य वेळ होती की आता स्वतः बघायला पाहिजे.
पण म्हणजे सांगून बाहेर पडलात की भांडून बाहेर पडलात? माझ्या आईने मला असं सांगितलं की हे बघ, मला खूप चांगली नोकरी आली होती आणि चांगल्या पगाराची, चांगला कॉल आलेला होता आणि तसं हुशार होतो मी, त्यामुळे ते मिळालं होतं. पण proven आहे आता. त्यांनी म्हणजे मला असं वाटलं की एवढा पगार घ्यायचा आणि असंच जायचं आणि हे मला करायचंच नाहीये, असं सगळं होतं. मी त्याच्यात का बोलू? आई मला म्हणाली माझी की घरात खूप ताण आहे, त्यांनी प्रेशर घेतलंय खूप आणि हे सगळं दिसतंय काय काय म्हणजे, आणि अपेक्षा असतात ना की आता मोठा झालाय आता हे सगळं, पण तरी ते सगळं एक सटक डोकं असलेला माणूस घरात असणं घराला तापच असतो. तो ट्रकवरच क्लीनर राहतो, तो फुगेच विकतो, मग तो काय 7-7 दिवस घरातच नसतो, मग तो ट्रेकिंगलाच जातो. तो ते एक आईबापांना काळजी वाटेल ना असं की याचं काय होणार आहे पुढे, तर काय होणार ते मला माहिती आहे, तर मी कसं सांगू काय होणार आहे माझं. सो मला असं वाटलं की काय ते साहिरने लिहिले ना की उसे एक खूबसूरत मोड देकर छोडणं अच्छा. त्यामुळे तो ताण 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 सतत काढण्यापेक्षा आणि त्यांना एवढं प्रेशरमध्ये ठेवण्यापेक्षा मला वाटलं की एक वेळ येईल की त्यांना कळेल, तोपर्यंत आपण जरा आपल्या जीवावर काहीतरी वेगळे होऊया. मला सिनेमा करायचा आहे असं अशी तुमच्यासारखी उमेद असणारी लहान मुलं खूप असू शकणार आहेत असं निश्चितच. अशी माझी खात्री आहे. तर तेच हे तुम्ही जे निर्माते म्हणताय असे चित्रपट आणू शकणारे हेच ते निर्माते असणार आहेत. सो जी प्रोसेस तुमच्यासाठी निर्माता म्हणून मे बी ज्याचा तुम्हाला उपयोग झाला, या प्रोसेस मध्ये राहून या मुलांना उपयोग होऊ शकेल निर्माता होण्याच्या दृष्टीने, असं काही करण्याचा तुमच्या मनात विचार आहे का, की निर्माते घडवण्यासाठी काहीतरी? हा विचार नाही, पण त्याची प्रोसेस असतेच चालू. म्हणजे खूप लोक आहेत सोबत. म्हणजे आता एक गोदावरी नावाचा सिनेमा आम्ही केला, तर ज्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की आम्हाला निर्माताच नको आता, पण सिनेमा करायचा आहे. आम्ही तो केला. त्या सिनेमाला निर्माता नाही आहे, पण तो सिनेमा झाला, त्याचं एडिट पण कम्प्लीट झालेलं आहे. आता इथून पुढे काय करायचं हा छोटासा प्रश्न आहे, पण तो आम्ही सोडवू, जेवढं आत्ता पण सोडवलं तसं. आता जास्त इझी झालं आहे. म्हणजे मी जेव्हा पहिला सिनेमा केला तेव्हा मी कोल्हापूर चित्रनगरीत गेलो, तिथे एक कॅमेरा होता, BL कॅमेरा होता, ज्याला लेन्स नव्हती, फक्त एक मल्टिपल लेन्स असलेला तो कॅमेरा होता. त्याचं सर्व्हिसिंग करून घेतलं, त्याचं भाडं 600 रुपये होतं. आज कॅमेरा जर का तुम्ही घ्यायला गेलात तर दिवसाचं भाडं त्याचं 40,000 ते 45,000 रुपये आहे. पण कारण सगळी टेक्नॉलॉजी आत्ता बदललेली आहे, पण तुमच्या खिशात मोबाईल आहे, त्याच्यावरही सिनेमा होतो आणि त्याला काहीच भाडं नाही आहे. त्यामुळे मी असं काम करणारी मुलं पण बघितलेली आहेत की ज्यांनी उठले. आणि आता एक सिनेमा माझ्या स्टुडंटनी केला, त्या अख्ख्या सिनेमाचं बजेट 8,000 रुपये हेही झालेलं आहे. त्यामुळे आता खूप फॅसिलिटी झालेल्या आहेत. आता फक्त तुम्हाला डोकं चालवायचं की काय पद्धतीने आपण एक ब्रेक करू शकतो आणि काय काय गोष्ट सांगू शकतो, तर गोष्ट सांगितली जाते ना. म्हणजे आणि अशा पद्धतीने सिनेमे होताना दिसत आहेत. नवीन उदाहरणं आपल्याकडे खूप आहेत. त्यात फक्त काय की एखादा सिनेमा डिरेक्टर म्हणून त्या सिनेमा करणं वेगळं आणि निर्माता म्हणून करणं वेगळं आहे. कारण निर्माता जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मग त्याच्यात सगळा तो बाजाराचा नॉर्म त्याला लागतो. पैसे टाकणं तो व्यावसायिक झाला, मग संयोजक झाला, तो त्याच्यात पैसे गुंतवणूक आली आणि केलेली गुंतवणूक परत आणून नफा कमावणं, तो एक वेगळा पॅरलल ट्रॅक आहे. तो करत असताना हे बाकीचं काय आहे हे मी सांगू शकतो, पण ते त्याचं त्याला करायचं आहे. पुन्हा अतिशय इन्स्पिरेशनल असा हा प्रवास आपण आज पाहिला आहे आणि मला वाटतं सगळेजण आता आपल्या आपल्या स्वप्नांवर नवीन स्फूर्तीने काम करायला सुरुवात करतील. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम.